बॅड टच गुड टच ह्यालाच माझा विरोध आहे. मी या क्षेत्रात आल्यापासून माझा माणुसकीवरचा विश्वास उडाला. भयंकर पॉर्न ॲडिक्शन झाले मुलांच्या. घरात आई वडीलही पॉर्न बघत असतात. म्हणजे गरीब लोक म्हणतात हे सगळे श्रीमंतांचे चोचले, पण श्रीमंत म्हणतात ते गरीबात होतं, आमच्यात नाही. पण हे सगळीकडे होतं. म्हणजे मुली मारून टाकल्या म्हणून मुली कमी झाल्या, मग ही संस्कृती कुठली? आईच जर म्हणणार असेल की आम्ही सहन केलं तू सहन कर, किंवा कुटुंबाची इज्जत जाईल गप्प बस, तर ती का सांगेल तुम्हाला? आणि तो बलात्कार करणारही म्हणणार आहे हिला कोणीच नाहीये प्रोटेक्ट करायला. आणि मला म्हणली हात पुढे कर. तिने हळूच ती अशी खाली आणली पट्टी. पोलीस मामाला सांग बाबाला मारायला. तर अशी मुलगी तुम्हाला बायको म्हणून सून म्हणून चालेल का? तर चक्क नाही म्हणतात. पण मोर्चाला याल का? तर सगळे 2-2 हात वर करतात. आणि हा रस्त्यावर आलेला समाज मला बिलकुल त्यांच्याबद्दल सहानुभूती नाहीये. हा खोटा समाज आहे. सरकारने उत्तरं दिली की आम्ही फाशी देऊ. कायदाच नाहीये तर तुम्ही देणार कसा फाशी? म्हणून तर एन्काउंटर करा वगैरे बोललं जातं ना. आणि ही जर सगळी कलमं लावली नाही तर केस वीक होत. तर 7-8 वर्ष होऊन गेली, अजूनही निकाल लागला. अहो तो काय मजेत आहे, त्याला हार्ट ऑपरेशन वगैरे झालं त्याचं तिथे सरकारी पैशाने. मृत्यूदंडाचं प्रावधान याच्यात केलं तर 100% ते मूल मारलं जाईल. कारण का? तिच्या बापाने एका बटाटे वड्यासाठी कोणाच्या तरी हवाली केलं होतं तिला. तुमच्या आत्ताच्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं, काय होईल पुढे? काही नाही होणार. काही होणार नाही. आपल्याकडे एक पॅटर्नच दिसतो की जोपर्यंत एखादी काही गंभीर घटना घडत नाही ना, जोपर्यंत आपण काय म्हणतो की सिस्टीम पार खोलमाडली का असं वाटत नाही ना, तोपर्यंत आपण जागे होत नाही. मागे ते पोस्टची वगैरे घडली होती, त्यानंतर पण बऱ्याचशा घटना घडल्या होत्या. मग त्यानंतर आपल्याला जाणवते अरे कायदा आहे की नाही, पोलीस काय करत होते, हे काय करत होते, ते काय करत होते. आताच नसरापूरची पण घटना घडली आणि त्यानंतर आपल्याला जाणवायला लागलं की आपल्याकडे मुलं पण किती असुरक्षित आहे. तर मग आत्ता त्याच्यावर खूप चर्चा होणार, फाशीची मागणी होणार, सगळं घडणार. पण त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे, मध्ये एक सिस्टीम कार्यरत करते. त्याच्याबद्दल आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे, एस्पेशली लहान मुलांचं प्रोटेक्शन. पण त्याच्यात मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा की तुम्ही इतक्या वर्ष काम केलेलं लहान मुलांचे, एस्पेशली सेफ्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अंडर. आणि आम्ही तर त्या अर्थाने सामान्य आहे की आम्हाला जेव्हा असं काय घडत नाही तोपर्यंत जाग येत नाही. पण तुम्ही तर इतक्या वर्ष काम करत आलाय, तरी पण तुम्हाला अशा घटना दिसतात, तेव्हा तुमची भावना काय असते? म्हणजे माझी भावना हीच असते की त्या सगळ्या ज्या आत्तापर्यंत सोडवलेल्या मुली होत्या, म्हणजे ज्या इंटरव्हेन्शन प्रत्यक्ष केसेस आमच्याकडे आल्या ना, आम्ही इंटरव्हेन्शन ॲज चाइल्डलाईन, ज्ञानदेवी चाइल्डलाईन केलं, तर त्याच्यामध्ये जवळजवळ आता सांगते 950 ते 1000 मुलांना आम्ही वाचवलं आहे ह्याच्यातून. परंतु ती सगळी छोटी छोटी बाळं डोळ्यासमोरून जातात. खूप वाईट वाटतं, कारण तो प्रोसेस खूप त्रासदायक असतो, म्हणजे क्लेशकारक असतो. ती छोटी एवढी म्हणजे अगदी 2 महिन्याचं बाळसुद्धा असतं त्याच्यात. म्हणजे आता तुम्ही म्हणलात तसं सामान्य जनताला आत्ता कळलं वगैरे, पण हे असं नेहमीच आहे की हा जो समाजाचा उद्रेक आहे तो असा फक्त तात्पुरता असतो. आणि नंतर पुन्हा जैसे थे, कोणी प्रश्न विचारणारं नाही, पुढे त्या बाळाचं काय झालं माहिती नाही. एवढंच नाही तर सगळ्यात दुर्दैव हे आहे की या मुलींना मोठं झाल्यावर कोणी लग्नासाठी स्वीकारत नाही. आणि हे माझा आता अभ्यास आहे. म्हणजे मी सहज गंमत म्हणून लेक्चर्समध्ये विचारायला हा प्रश्न सुरू केलं. मग त्याच्यात सॉफ्टवेअर मधली लोक आहेत, त्याच्यात डॉक्टर्स आहेत, त्याच्यात पोलीस आहेत, पोलीस ऑफिसर्स आहेत. अशा अनेक ठिकाणी मी ट्रेनिंगला आणि सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स घ्यायला जाते. शिक्षक असोत, पालकांचे मेळावे असोत, एवढंच काय महिला चळवळीतल्या बायकासुद्धा. तर अशी मुलगी तुम्हाला बायको म्हणून सून म्हणून चालेल का? तर चक्क नाही म्हणतात. पण मोर्चाला याल का? तर सगळे 2-2 हात वर करतात. म्हणजे माझा पहिला प्रश्न हाच असतो की तुम्ही अशा एखाद्या घटना घडली तर तुम्ही आपल्याला एक चळवळ उभी करायची आहे, तर कोण कोण येणार? 100% हात वर जातात. पण अशा मुलीशी कोणी लग्न करेल का? तर 0% असतो. म्हणजे एवढ्या हजारात मला 1 किंवा 2 हात असे वर आलेत की हो आम्हाला चालेल. पण असा एखादा मुलगा असेल की ज्याच्यावर लहानपणी अत्याचार झाला, तर तो तुम्हाला जावई म्हणून चालेल का किंवा नवरा म्हणून चालेल का? हो, नक्की. कारण तो शुद्ध असतो, मुलगी मात्र अशुद्ध होते. ही जी आपली भावना आहे ना, ही जी सगळी योनिश उच्चता, व्हर्जिनिटीशी निगडीत सगळे आहेत, तर तिचा काय दोष त्या बाळाचा? पण ह्याचा परिणाम काय होतो की ते दाबलं जाण्याकडे कल असतो. किंवा एखादी मुलगी, जेव्हा आम्ही शाळातनं वर्कशॉप्स घेते, मी आज 40 वर्ष अशी वर्कशॉप्स घेते, तर शाळांमधून मुलींना आम्ही सांगतो की बाई ग असं काही झालं, हे धोके आहेत, असं काही झालं तर आई आपली नक्की जा आईकडे, कारण आई आपली आई असते, ती पांघरून घालणारच तुमच्यावर. पण बहुतेक वेळेला मुली सांगतात नाही, आईला सांगितलं तर आई म्हणते गप्प बस, हे सहन करायचं, आम्ही सहन केलं, तुम्ही पण सहन करा. म्हणजे हे ज्या केसेस सुद्धा बाहेर येत आहेत, माझा मुद्दा काय आहे की केसेस ज्या बाहेर आहेत ते टिप ऑफ द आईसबर्ग. आत्ता सुद्धा कारण मुली सांगतच नाहीयेत. कारण आणि सांगितलं तरी आया आणि घरातले लोक दाबून टाकतात. खास करून घरातलीच व्यक्ती जर असेल तर नक्की 100% ते दाबल्या आणि खास करून वडील असतील. आणि दुर्दैवाने म्हणजे
मला समाजाला तो धक्का द्यायला आवडत नाही नेहमी, पण द्यावा लागतो, की माझ्याकडे ज्या केसेस आहेत त्यातल्या 60% केसेसमध्ये वडील बलात्कारी आहेत आणि ते कुठेतरी त्या मुलीला 5व्या-6व्या वर्षी वापरायला सुरुवात करतात. ती मुलगी कुठेतरी 14व्या-15व्या वर्षी अति झालं की आईकडे बोलते किंवा कित्येकदा प्रेग्नंटसुद्धा झालेली असते. तर हे काय आहे, म्हणजे हा कसला समाज आहे? आणि हा रस्त्यावर आलेला समाज, मला बिलकुल त्यांच्याबद्दल सहानुभूती नाही आहे. हा खोटा समाज आहे. कारण आता तुम्ही दंगा केलात, सरकारवर दडपण आणलं, सरकारने उत्तरं दिली की आम्ही फाशी देऊ. कायदाच नाही आहे तर तुम्ही देणार कसा फाशी? कायदा नाहीये. नाही, फाशी देण्याचा कायदा नाहीये. ओके. फाशी देण्याचा कायदा नाहीये. म्हणजे बलात्कार केला तर त्याला डायरेक्ट फाशी आपण असं ऍझ्युम अजिबात करून चाललोय, तसं नाही होणार. का आत्ताच्या कायद्यात नाहीये, माझ्या मी कायदेतज्ञ नाहीये, पण आत्ता कुठलाही कायदा असा उपलब्ध नाहीये की माझ्या माहितीप्रमाणे की ज्याला म्हणून तर एन्काउंटर करा वगैरे बोललं जातं ना, आणि कुठेतरी आंध्र प्रदेशमध्ये त्या पोलीस इन्स्पेक्टरनी सरळ एन्काउंटर केलं, त्याचं कौतुकच झालं. म्हणजे मला असं नाही म्हणायचं प्रत्येकाने कायदा हातात घ्यावा किंवा काय करावं, पण आपल्याकडे कसं होतं की गुन्हेगाराला पाठीशी घालण्याकडेच इतका कल असतो, त्याला कशा कायद्याच्या पळवाटा मिळतील. मी आता बालन्याय मंडळावर होते तेव्हा जिथे माझ्या डोळ्यासमोरनं त्या मुली जात नाहीत, काळीच फाटतं अक्षरशः. ती मांडीवर बसून डिपोजिशन देतात कोर्टात. कोणातरी मामाच्या मांडीवर बसली, वडिलांच्या मांडीवर बसली आहे आणि डिपोजिशन देऊन सांगते. तिला सांगताही येत नसतं धड काय झालं, आणि पुन्हा पुन्हा तुम्ही कितीदा जखमा उघड्या करणार त्याच्या. तर ते सांगत राहतात. आणखी असं पण आहे की माझ्या समोर अशा केसेस घडलेल्या आहेत की तिथे जे अंडर एज असल्यामुळे ज्युव्हेनाईल कोर्टात आलेली, बलात्कार केलेली, गँगरेप केलेली मुलं ती स्वतः कबूल करतायत गुन्हा, पण त्या मुलीला पढवून पाठवलेलं असतं की कोर्टात सांगायचं काही झालं नाही, त्यामुळे विटनेस होस्टाईल म्हणून सोडून देतात त्या मुला. आणि कोण सांगतो, म्हणजे कोण आहे ते सांगणार? जज सांगतात. मग आता नाही, जज डिक्लेअर करतात की मुलगी होस्टाईल. म्हणजे मी असंही घडलेलं आहे की त्या मुलीला ॲज अ सेकंड मॅजिस्ट्रेट मी इन कॅमेरा तिची जबानी घेतली, तिथे तिने कबूल केलं, पण मेन कोर्टात येऊन ती जेव्हा म्हणते की काही झालं नाही, कारण तिला घरून तसं पढवून पाठवलेलं असतं, आणि त्यामुळे मग ती मुलं सुटतात. आणि मग त्यांच्याकडे काय मेसेज जातो की ह्या मुली अब्रूसाठी गप्पच बसणार आहेत, आपण काही केलं तरी चालतं. मेडिकल रिपोर्ट वगैरे त्या मुलींचे घेतले जातात असतात ना, पण नाही ना, तुम्ही स्वतः जर बलात्कारित मुलगीच सांगते काही झालं नाही आहे, म्हणजे हे चूकच आहे. म्हणजे आता तिथे जज चुकला का नाही चुकला, सॉरी मला म्हटलं, पण मी इथे मॅजिस्ट्रेट बसली आहे, मी सांगते ती मुलगी माझ्याशी बोलली आहे, नाही, कोर्टाचा जज म्हणेल ते. म्हणजे मला यात मॅडम कसं की त्या मुलींना जो त्रास होतोय ते फिजिकल हिंसा असेल किंवा त्यांच्या इजा होत असेल शारीरिक, तो तर आहेच, पण जो ट्रॉमा त्या कॅरी करतायत आयुष्यभर. ऍब्सोल्युटली. म्हणून तुम्हाला त्या ट्रॉमाचा एंड मी सांगते की लग्नच होणार नाही आता या मुलीचं, जर हे डिक्लेअर झालं की हिच्यावर एकदा बलात्कार झालाय तर, कारण समाजच स्वीकारत नाहीये. मग तुमच्या ही हिपोक्रसी आहे ना, की तुम्ही जे रस्त्यावर जाऊन बसता त्या मुलीला न्याय पाहिजे म्हणता, ही हिपोक्रसी आहे. तुम्ही स्वीकारणार का अशी मुलगी? तर नाही. आणि तुम्ही मेसेज काय देताय की आम्हाला अशी मुलगी नको, मग कोण सांगेल पुढे येऊन की माझ्यावर बलात्कार झाला? आता कायदा काय आहे की त्याच्यासाठी आपण स्पेशल कायदा पॉक्सो केलेला आहे. तर तो कायद्यामध्ये असं आहे की त्या फास्ट ट्रॅक कोर्टची पण प्राविधान आहे, पण किती ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट चालू झालेत मला खात्री नाहीये. आता हे होऊनही अनेक वर्ष झाली, म्हणजे आता त्या कायद्यात अमेंडमेंट्स यावीत का काय असं वाटायला लागलंय, इतका तो कायदा आता जुना झालाय. परंतु त्या कायद्यात काय सांगितलंय की एक तर ताबडतोब अटक व्हायला पाहिजे. त्याच्यात असं पण आहे, म्हणजे तो खूप चाइल्ड फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केलेला आहे की जिकडे मुलाला कम्फर्टेबल वाटेल तिकडेच जाऊन त्या मुलाची जबानी घ्यायची. म्हणजे ते मुलगा अगदी म्हणला की मला बागेत बसायचे आणि बागेत मी तुझ्याशी बोलतो पोलिसांनी, तर तिथे जायला पाहिजे, घरात जायला पाहिजे. एखादं आमच्यासारखं ऑफिस असलं तिथे चांगलं वाटलं, मावशीचं घर वाटलं, कुठे जिथे त्या बाळाला कम्फर्टेबल वाटेल तिथे पोलिसांनी साध्या वेशात जाऊन जबानी घेणं अपेक्षित आहे. नंतर कुठल्याही ज्युव्हेनाईल कोर्टात पॉक्सो असो किंवा इतर हे असो, म्हणजे खूप चाइल्ड फ्रेंडली करण्याचा प्रयत्न, की कुठेही जजचा ड्रेस नाही, काळा कोट नाही, वकील नाही, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. जितकं मुलाला कम्फर्टेबल करता येईल तितकं करायचा, पण ह्यातलं काही होत नाही हो. म्हणजे मुलाला इतके वाईट आडवे तिडवे पोलिसी खाक्याने प्रश्न विचारले जातात. काही पोलीस खूप चांगले असतात, येतात घरी, पण मग त्याच्यात काय खड्डे असतात तुम्हाला सांगते की आता आधी त्या आईला तयार करावं लागतं की बाई गं तू FIR करायला चल. घरात नवऱ्याचा ते पती परमेश्वर जळमट डोक्यातनं गेलेली नसतात, त्यामुळे ती नवऱ्याच्या विरुद्ध आधी जायलाच तयार होत नाही. गेली तर तिच्यावर कुटुंबाचं दडपण खूप असतं, तिला सुद्धा मारहाण होऊ शकते. नंतर मग पोलिसांकडे गेल्यावर ते हा खेळ पहिला खेळतात हद्दीचा,
खरं रूल असा आहे की कुठल्याही ठिकाणी ही केस घेतली गेली पाहिजे, हा नियम आहे. लहान मुलांवर अत्याचाराची कुठल्याही केव्हाही FIR करायचा असला तर कोणीही घ्यायला पाहिजे. पण ते चौकीचा खेळ खेळतात. मग चौकीत गेलं की ते पोलीस स्टेशनचा खेळ खेळतात. पोलीस स्टेशनला जा आणि काय असतो तो युनिफॉर्मचा दबदबा, ते तिथलं वातावरण, आधीच घाबरलेली ती मुलगी आणि तिचे पालक, त्यांना कसं बसं आमच्यासारखे लोक मनाने तयार करून आधार देत देत तिथपर्यंत नेतात. पण आम्हाला सुद्धा इतकं फ्रस्ट्रेशन येतं. कित्येकदा जेवायला गेलेत, म्हणजे ह्या मुलं इथे उपाशी तपाशी बसलेत, ट्रॉमटाईज आहेत, पोलीस जेवायला गेलेत, आता लिपिक नाही, आता लेडी पोलीस नाही, ही नेहमी मिळणारी उत्तर आहेत. मग आधी DCP पर्यंत गेल्यावर मग ती केस हालते. आता DCP पर्यंत कोण जाऊ शकतं? तर आमच्यासारखे घट्ट पाय रोवून उभे राहिलेले ऍक्टिव्हिस्ट असतात, ते जाऊ शकतात. किंवा चाइल्डलाईनला काय अधिकार होते की डायरेक्ट CP पर्यंत सुद्धा आम्ही पोहोचू शकायचो. तर त्याच्यामुळे हे पुढे जातं. नाही तर कोणी त्यांना विचारत नाही, हिंग लावून सुद्धा विचारत नाही. उलट कशी केस डिसमिस होईल आणि आपल्याला ताप नको, ओके, हाच मेजर असतो का काय असं वाटतं. आता साहेब नाहीये सही करायला, मग लिपिक नाहीये तुमचं आता, आणि किती पुन्हा अशा नियम आहे पॉक्सोमध्ये किंवा एकूण जुव्हेनाईल कायद्यामध्ये किंवा एकूणच कायद्यामध्ये की त्या व्यक्तीच्या पीडिताच्या भाषेत तुम्ही FIR लिहून घेतला पाहिजे, जबानी लिहून घेतली पाहिजे. पण पोलीस त्यांना सोयीच्या भाषेत करतात, त्यांनी केस फिरू शकते. तिथे तुमच्यासारखे लोक नसतील तर नाही, मग काही सगळं आनंद. मला आता कुठलं कलम लावायचं, त्याच्यात सुद्धा घोटाळे केले जातात. त्याच्यानंतर बहुतेक वेळेला ह्या ज्या बलात्कारित पीडित मुली असतात, नुसतं बलात्कार नसतो तो, तर त्यांना मारलेलं असतं, त्यांच्यावर कधीतरी किडनॅपिंग झालेलं असतं, ट्रॅफिकिंग झालेलं असतं, काय वेळेला बांधून घातलेलं असतं, त्यांच्यावर दडपशाही केलेली असते, गळा दाबलेला असतो, त्याच्यानंतर काय वेळेला ओरल सेक्स असतो आणि आतमध्ये जखमा असतात, अंगावर जखमा असतात. ह्याचा कुठेही कॉग्निसन्स FIR मध्ये येत नाही. आणि ही जर सगळी कलमं लावली नाही तर केस वीक होते. आता हे त्या बिचाऱ्या, त्यांना काय माहिती, त्यांच्या म्हणजे जे आता आमच्यासारखे कोणी त्यांच्या बरोबर असले तर बघतात की काय काय कलमं लावली, आणि तुम्ही सही करू नका म्हणून आम्ही सांगतो हे सगळं झाल्याशिवाय. ते होत नाही तसं. ओव्हरऑल समाजात वावरताना पण आता हे लिटरली दिसतं आपल्याला, हे चित्र आहे. म्हणजे कोणताही जरी गेला तर मेजॉरिटी हे त्यांच्या मनात हेच असणार आहे, कोण न्याय मिळू दे, फक्त आम्हाला खूप विचारू नका आणि पटकन तुमचं तुम्ही उरकून टाका. एक्झॅक्टली. पण ह्याच्यात मग खरंच न्याय मिळणार आहे का मुद्दा साईडलाच राहतो ना. मी मध्ये असाच लेख लिहिला होता, असेच मनात विचार की आपल्याकडे कायदे खूप छान आहेत पण न्याय नाहीये. आता कसाबला बिर्याणी मिळते ह्याचं कौतुक वाटतं, कसाब तिथे बिर्याणी मागतो आणि ह्याचं आम्हाला कौतुक वाटतं, आम्ही त्याच्यावर गोष्टी लिहितो. परंतु म्हणजेच काय आहे की आता हा सरकारी, आता हा जो नसरापूर ना, तिथल्या माणसाला जरी पकडला तुम्ही, अगदी कौतुक झालं, गुन्हेगार पकडला, तो आता सरकारचा जावई झाला ना. तुमच्या माझ्या टॅक्सपेअरच्या पैशावर आता तो मजेत येतो तुरुंगात. आता तुम्हाला काय वाटतं की म्हणजे खरं आयडियली काय व्हायला पाहिजे? ताबडतोब केस उभी राहून ताबडतोब त्याची काय जी शिक्षा असेल जास्तीत जास्त आत्ताच्या कायद्याने का होईना ती शक्य आहे ती द्यायला पाहिजे. पण तुमच्या आत्ताच्या अनुभवानुसार तुम्हाला काय वाटतं काय होईल पुढे? काही नाही होणार, काही होणार नाही. आणि हे म्हणायला आता तुम्हाला मी एक उदाहरण देऊन सांगते की माझी एक केस होती अशी, पुण्याजवळच एक गाव आहे, खरं ते माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नव्हतं, पण इथली मुलं असल्यामुळे मला तिथे जाऊन एका आश्रमात 35 मुलांवर 1 महिना 2 वर्ष 1 महिना आणि 2 वर्ष सातत्याने लैंगिक अत्याचार झाले होते. आणि तो माणूस बहुतेक व्हिडिओ फिल्म्स बनवत होता घाणेरड्या कृत्यांचा, विकृत कृत्यांचा, असा एक अंदाज होता. तिथले पोलीस, त्या जिल्ह्याचे DSP कोणीही कॉग्निसन्स घ्यायला तयार नव्हतं. मला पार मुख्यमंत्र्यांपर्यंत जावं लागलं. तेव्हा ते हल्लं. जेव्हा जे होम मिनिस्टर होते त्यांच्यापर्यंत इथल्या एका MLA नी ती केस नेली, तेव्हा ती केस हल्ली, CID कडे गेली. ती केस इतकी प्रलंबित, 7-8 वर्ष होऊन गेली, अजूनही निकाल लागला नाहीये. आणि त्या माणसाचं मस्तपैकी तिथे हार्ट ऑपरेशन झालं सगळं. त्या CIDचे लोक माझ्याकडे येतात इन्क्वायरी, ते सांगतात अहो तो काय मजेत आहे, त्याला हार्ट ऑपरेशन वगैरे झालं त्याचं तिथे सरकारी पैशाने. आणि ह्या केसमध्ये पण हा जो माणूस आहे त्याने 2 पूर्वी गुन्हे सेम ह्याच नेचरचे केलेले आहेत आणि तरी तो बाहेर आहे. तेच मी म्हणते ना तुम्हाला की कायद्याच्या पळवाटा अशा बनवलेल्या आहेत जेणेकरून गुन्हेगाराला फायदा मिळेल ना की पीडिताला. आणि तुम्ही विचार करा की आमच्यासारखे जाऊन त्या पोरांच्या जखमा बांधतात तुम्हाला सांगते, आणि त्याला खूप संवेदनशील रित्या या केसेस उभ्या कराव्या लागतात. म्हणजे ते काही वेळेला ती मुलं इतकी छोटी असतात की त्यांना बोलता पण येत नाही. मग त्यांना आम्ही कागद देतो, चित्र काढतात ती. आणि कित्येकदा अशा घटना घडलेल्या आहेत की त्याने आई घेऊन आलेली असते, पण आईला माहीत असतं त्याच्यापेक्षा खूप काही आम्हाला सांगून जातात त्या. पण हे त्यांच्याकडून काय काढून घ्यायला कधी कधी 2-2 दिवस जातात. मला आठवतं एक छोटी मुलगी होती, ती अशीच असेल
8-1 वर्षाची 7-8 वर्षाची असेल, ती समोर आली, खूप गप्पा मारल्या तिने, हे बघ माझ्या ताईचं लग्न आहे, मी बांगड्या भरले आहेत, काय वाटेल ते ती बोलत होती, पण त्या विषयावर, कारण हा विषय त्यांना बोलायचाच नसतो, कारण ते दाबून टाकायचं असतं मनात कुठेतरी. आणि मग हे चित्र कोणी काढलं ते, मग इकडे माझं इकडे तिकडे लक्ष, म्हणजे थोडक्यात. आणि आम्हाला असं सजेस्टिव्हही विचारता येत नाही, कारण ते म्हणजे केसला योग्य नाही ठरत की तुम्ही सजेशन्स दिले म्हणून ती अशी बोलली. पण नंतर असा आहे, म्हणजे अक्षरशः मी ती काय काय जे नंतर सांगत होती, मी दुसऱ्या खोलीत जाऊन रडून आले, इतकं ते भीषण होतं सगळं. आणि ती एक असा क्षण आला नंतर की ती कोलॅप्स झाली, म्हणजे एकदम ढसाढसा रडायला लागली. माझी कलीग तिथे बसली होती, तिच्या मांडीत डोकं टाकलं, आणि ती कितीतरी 10 मिनिटं ती रडत होती मुलगी, ओक्साबोक्शी रडत होती. हे अशा खूप घटना घडतात की त्या मुली भावल्यांवर दाखवतात, चित्र काढून दाखवतात, रक्तानी बरबटलेल्या अशा मुली काही काहीला ससूनमध्ये आणलेल्या आम्हाला तिथे बोलवून नेतात. पण आणि जीवे मारण्याचाही प्रयत्न झालेला असतो. ती बाळं जगतात, पण कशी कोणास ठाऊक देवकृपेने. आता हे नाही जगलं, पण ही एक भीती अशी पण सामाजिक संस्था व्यक्त करतात. थोडंसं तथ्य असं मला वाटतं की जर आपण मृत्यूदंडाचं प्रावधान याच्यात केलं तर 100% ते मूल मारलं जाईल, कारण का सापडायला नको. अशी पण भीती सामाजिक संस्थां किंवा काही सोशल ऍक्टिव्हिस्टना वाटते की कारण पुरावा नष्ट होईल ना, ओळखणारच नाही ते कोण आहे ते. आणि याच्यात काय असतं, अनेक गोष्टी असतात की घरात जेव्हा असतात ती ओळखीची विश्वासाचीच माणसं हे करत असतात. किंवा काही माझ्याकडे अशी एक केस आलेली होती फार पूर्वी की एक असे आजोबा होते, असे आपले जुने वाडे असतात की नाही त्याच्यात, तर सगळ्यांची मुलं त्यांच्याकडे खेळायला असायची, पण एक सेनाईल चेंजेस असतात काहीतरी, जसं मेनोपॉझल बायकांच्यात असतात तसं सेनाईल चेंजेस पण पुरुषांच्यात पण असतात. तर अचानक मुलं त्यांच्याकडे जाईनाशी झाली. आणि ती आई एक सजग होती, तर तिने ती केस आमच्याकडे आणली. तर तो माणूस काहीतरी घाणेरडे चाळे त्या मुलीबरोबर करायला लागला होता. नशिबाने त्या आजी पॅरलाइज्ड होत्या, त्या अंथरुणावर असायच्या, पण त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी वेळेस सावध केलं ह्या आईला. तर त्यामुळे चांगला असलेला, ज्याच्यावर आपण विश्वास टाकत होतो असा माणूस, जे पालकांनी तरी काय करायचं, कधी तो बिथरेल. किंवा स्कूल बस मधले जे हे अटेंडंट्स वगैरे असतात, तर पालकांची सुद्धा त्या बाबतीत भूमिका. मागे जेव्हा एका शाळेतल्या अटेंडंटनी अशा काही छोट्या बाळांबरोबर घटना केल्या होत्या, तर तेव्हा त्याच शाळेत जाणाऱ्या दुसऱ्या पालकांना मी सांगायचा प्रयत्न केला, कारण माझे ते फॅमिली फ्रेंड्स होते. तर म्हणे असू दे, आता मुलांना असंच जगायचे. त्यांच्या घरात 2-2 शोफर ड्रिव्हन गाड्या होत्या, रिक्षा अफोर्ड करू शकत होते, पण काय म्हणे चालतंच असं म्हणून. म्हणजे ही वेगळंच जग पुढे आल्यासारखं होतं. ऍटिट्यूड काय आहे नाही का. तर मग पॉक्सो असो नाही तर आणि तुमचा फाशीची शिक्षा असो, तुम्हीच जर मुलांना प्रोटेक्ट करणार नसलात, आणि ही इतकी छोटी, त्यांना खूप दरवेळेला ही केस बाहेर काय येत नाही, विशेषतः छोटी बाळं जी असतात, 2 गोष्टी आमच्या लक्षात आल्यात. एक तर त्यांना खूप दहशत घातलेली असते. आता ही जी आश्रमातली केस सांगितली त्यांच्यावर पण ते एकतर बहुतेक सिंगल म्हणजे पेरेंट फॅमिलीमधली वगैरे अशी मुलं होती, फॅमिलीज डिस्फंक्शनल झालेल्या, डायव्होर्स किंवा असं काय. तर त्याच्यामध्ये त्यांना ती कोण जी आई किंवा वडील असतील ते फार महत्वाचे असतात, पण त्यांच्यावर दहशत घातली जाते की त्या आईला किंवा वडिलांना मारून टाकू. बऱ्याचदा हे येतं की जीवे मारण्याची धमकी, जीवे मारून टाकू. त्यामुळे ती पोरं गप्प बसतात, किंवा तुलाच येऊन मी मारून टाकेन हे पण असतं. तर किंवा त्यांच्या गरिबीचा फायदा घेतला जातो, हे खूप या गोष्टी. किंवा आपल्या आळंदीसारख्या आश्रमात तिथे सुद्धा खूप अशा केसेस घडतात. त्याची चर्चा होते आणि ते सगळं शांत. तिथे तर आणखी गंमत आहे, तिथले पोलीस तर म्हणतात, म्हणजे वरच्या त्यांचे एसपीनी आदेश देऊन सुद्धा तिथे प्रत्यक्ष पोलीस स्टेशनवर गेल्यावर आम्हाला पोलिसांनी सांगितलं की ते आम्ही तुम्हाला मागून मदत करतो, पण पुढे तुम्ही जा केस करायला. म्हटलं का नाही, म्हणे कारण तुम्ही जाल निघून आणि इथे ते सगळे महाराज लोक धर्माच्या नावाखाली इथे येऊन आम्हाला त्रास देतील आणि गावात लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण होईल. तर हे म्हणजे जसं आता येते कुठलं वेस्ट बेंगॉलमधलं की कुठलं तरी देऊळच तिने बंद करून टाकलं होतं का, तर आजूबाजूला तुमच्या घंटांचा त्रास होतो, तर ते आता लोकांनी उघडलं म्हणून बातमी येते त्या आसनसोलमधलं. तर तशा तऱ्हेचं हे झालं ना, म्हणजे मग तिकडे आत काही चालू दे. म्हणजे चाइल्ड सेफ्टी
कुटुंबाच्या प्रतिष्ठेपेक्षा कमी महत्वाची, या बाबतीत समाजाच्या प्रतिष्ठेपेक्षा कमी महत्वाची, धर्माच्या बाबतीत काही प्रमाणात आता ते दिसतं की त्याच्यापेक्षा कमी महत्वाची. मदरशात असतं किंवा ह्या धार्मिक आश्रमात असतं किंवा अगदी सिनियर अधिकारी तेव्हाचे आले होते ते पण आले तर नाही तिथे चांगलं धार्मिक काम चाललंय, आम्ही नाही त्याला हात लावणार. अरे तुम्ही इन्व्हेस्टिगेट करा ना, सगळेच काही चांगले नसतात. उत्तम काम आहे, मलाही मान्य आहे, मलाही नितांत आदर आहे त्या आळंदीतल्या आश्रमांबद्दल किंवा मदरशातल्या लोकांबद्दल. पण काही जर घटना घडत असल्या तर अवेअरनेस करणं हा तर नक्कीच आहे ना. म्हणजे मेजॉरिटी नसतील तसे आश्रम, पण एक जरी त्यातला असेल तर इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे. असं खूप आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. ते मदरशाचे हेड्स सुद्धा होते किंवा आळंदीच्या आश्रमातले, तर त्यांनी जेव्हा आम्ही त्यांचे सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स लोकांच्या मदतीने घेतले, त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला की हो आहे, असे अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला पाहिजेत, ह्याबद्दल अवेअरनेस करायला पाहिजे. पण तरीही घटना घडतात. ह्या अशा असतील आश्रमांमध्ये किंवा आणखीन कशा ह्या केसेस तुमच्यापर्यंत कशा येतात? कारण एक तर कोणीतरी समाजातलं सांगतं किंवा पूर्वी चाइल्डलाईन म्हणून जो नंबर होता आमच्याकडे, तर मुलं स्वतः फोन करायची. 90% मुलंच करतात स्वतः, किंवा त्याचा एखादा मित्र वगैरे करतो, किंवा शाळेत असल्या तर त्यांच्या मैत्रिणी. नंतर आम्ही सगळ्या शाळांना अशा बालसेना स्थापन केल्यात, चाइल्ड सपोर्ट ग्रुप्स म्हणून. आता त्या एवढ्या खूप ऍक्टिव्ह नाही आहेत सध्या, पण तर त्या मुलांना तिथले लीडर्स त्यांचेच निवडून त्यांना सांगून ठेवले की काही तुम्हाला वेगळं दिसलं तर तुम्ही सांगा. तशी एक खूप सुंदर केस झाली होती. सुंदर म्हणजे सुंदर म्हणणं हे चुकीचं आहे असल्या बाबतीत, पण अनाथ मुलं होती आणि ती त्यांच्या आत्याकडे राहत होती. म्हणजे आत्यानी सांभाळायला घरी नेली होती कारण आई वडील वारले होते. आणि मग ती छोटीशी खोली चाळीतली वगैरे तसे सगळे ओळीने आपण झोपतो, सगळे भावंड तसे ते झोपायचे. तर त्यातल्या मुलीवर तो आत्तेभाऊ रोज काहीतरी त्रास देत होता तिला, आणि तिने भावालाही सांगायची, तिला लाज वाटत होती. पण मग त्यांनी शाळेत त्या बालसेनेच्या कोणाकडे तरी बोलले आणि तिथून ते बाहेर आलं. त्या मुलांना आम्ही तिथून बाहेर काढलं. माझ्यावरही मग गुंड घातले त्या लोकांनी, पण ते नेहमीच होतं म्हणजे. पण त्यांना बाहेर काढलं आणि मग छान तो मुलगा आता खूप छान शिकलाय वगैरे. फक्त त्यांना एकच दुःख होतं की आम्हाला आता वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहायला लागेल, की आम्ही दोघंच आम्ही बहीण भाऊ आहोत. म्हटलं नाही, तुम्हाला आम्ही भेटवू, असं काही काळजी करू नका. तो 10वीला होता मुलगा, त्याची 10वी पुरी होत दिली. त्याच्या परीक्षेला पण आम्ही गेलो त्याच्याबरोबर पेपरला, की कोण जाणार, आश्रम सोडत नाहीत ना रिमांड होममधून. मग तेही व्यवस्था करवली आम्ही चाइल्ड वेलफेअर कमिटीकडनं. पण छान झाला तो मुलगा अगदी. पण त्याच्यामुळे ते बाहेर पडलं. पण त्यांना तिथून सोडवून आणणं हे सुद्धा खूप अवघड असतं. हे मला ते हल्ल्यांच्या प्रकारचा काय संबंध आहे? म्हणजे एखाद्याचं शोषण होतंय, त्या शोषणातून बाहेर त्यांची अब्रू जाते ना, तुम्ही काढलीत ना त्यांची अब्रू. तेच फॅमिली स्टेटस किंवा त्यांना ते केस दाबण्यासाठी पॉलिटिकल दडपण आणली जातात, आणखी काही गुंड दडपण आणली जातात, आणि तुम्ही खोटंच बोलताय वगैरे, किंवा अशी पण दडपण आणली जातात की तुम्ही जर केस केली तर मी आत्महत्या करीन आणि तुमच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवीन. अशी पण दडपण आणली जातात. आता तुमच्या बोलण्यात अनाथ मुलांचा हे आलं, ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट मध्ये की ज्या मुलांना म्हणजे पॅरेंट्स नाहीत किंवा अनाथ आहेत त्यांच्या प्रोटेक्शनचाही मोठं हे आहे की त्यांचं संरक्षण प्रोव्हाइड केलं जातं. आता एकीकडे तर फॅमिली आहे, पण तिथेही प्रॉब्लेम ह्यांचा तर आणखीन जास्त मोठा प्रॉब्लेम. फॅमिलीच नाही, आपण म्हणतो की आई वडिलांची जाऊन बोलावं. पण तरी ती काय होतं, अनाथ म्हणजे अगदी रस्त्यावरची असली तर गोष्ट वेगळी आहे. पण जी मुलं ह्याच्यात असतात की म्हणजे निरीक्षण गृहात वगैरे असतात, ती कम्पॅरेटिव्हली सेफ असतात. फक्त काय असतं, तिथला अधीक्षक कोण आहे किंवा अधीक्षिका कोण आहे त्याच्यावर खूपसं त्यांचं वेलफेअर अवलंबून असतं. पण जनरली अशा बाबतीत सेफ असतात. पण तिथे इंटरनल एकमेकात अब्यूज होणं शक्य असतं, होतं तसं. म्हणजे मुलांनी मुलावर, मुलींनी मुलीवर हे होतं तिथे. कारण कसं असतं, निरीक्षण गृहात रेड लाईट एरियामधनं सोडून आणलेल्या सुद्धा मुली असतात. त्यांच्या काही वेगळ्या सवयी झालेल्या असतात, आणखीन हॅबिच्युअल झालेल्या असतात त्या. आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा तिथे होतं. मोठी मुलं खूप दिवस जर केस उभी राहिली नाही म्हणून असली तर ती खूपच मोठी होतात. ती 18 वर्षाच्या पुढे काही 22-25 वर्षाची मुलं झालेली असतात, पण केस उभी राहिलेली नसते काही कारणाने. तर त्या ह्याच्यात पण तसं छोट्या मुलांवर अत्याचार होऊ शकतात. आपण ह्याच्यात बघतो की न्याय मिळवण्यात किती त्रुटी आहेत आता प्रत्येक केसमध्ये कळतं आपल्याला. सो न्याय म्हणजे आपण ह्या अर्थाने बघतो की गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे ह्या अर्थाने, पण त्या मुलावर खूप ट्रॉमा झालेला आहे. त्याला पुढं आयुष्य जगायचं, म्हणजे 30, 40, 50, 60 वर्ष आयुष्य जगायचं आहे. तर तो ह्याच्यातून रिकवर होण्यासाठी ह्याच्यासाठी काही सिस्टीम आहे का? कारण ह्याच्याची बरीचशी मुलं आहेत की
कमवणारी नाही आहेत, त्यांच्याकडे काय म्हणजे नॉर्मल ट्रॉमा थेरपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघतो, तर मग यांचं काय करायचं? मग ह्याच्यातून ते बाहेरच नाही येणार पूर्ण. आता आमच्यासारख्यांच्या हातात असली तर त्यांना आम्ही काउन्सिलिंग करतो ओके. बरंचसं. पण बाकीच्यांचं काय होतं मी काहीच बोलू शकत नाही, कारण एकतर सायकॅट्रिस्ट वगैरे आहेत, नाही असं नाहीत, माझ्या काही मैत्रिणीच आहेत चांगल्या त्याच्या बाबतीत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणार कोण, ते परवडणार कोणाला? आम्ही फुकट करत होतो, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणार कोण? आणि आई वडिलांना सुद्धा की नाही नेमकं समजतंच असं नाही की ह्या मुलाला काय आता प्रोटेक्ट याची गरज आहे. कित्येक वेळेला म्हणजे त्यांना कळतच नाही या मुलावर काही कुठेतरी अत्याचार झाले किंवा काही झालंय, किंवा इतके आपण गेंड्याच्या कातडीचे, म्हणजे मी ही केस सगळी कळत नाही कसं काय, म्हणजे कुठल्या म्हणजे कळत नाही. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्वंट असाल तर तुम्हाला समजेल की त्या मुलाचं काहीतरी बिनसलंय. जर तो रॅपोच नसला, आजकाल सगळ्यात मुलांचं दुःख काय आहे की आई वडिलांना वेळ नाही, त्यामुळे एवढं निरीक्षण कोण करणार? ते सदा खाली लॅपटॉपमध्ये हे गणलेले नाही तर स्वयंपाकघरात आई गणलेली, पण बघणार ती मुलं. खूप सांगायचं कसं असतं ते आम्ही पालकांना नेहमी सांगतो की तुमच्यात असं नातं पाहिजे की त्या मुलाच्या आयुष्यात जे जे घडतंय ते त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे. अगदी काही क्षुल्लक गोष्ट की आज मी इथे पडलो किंवा आज मला एक काय चॉकलेट मी खाल्लं, अगदी काय क्षुल्लक गोष्ट असेल तुमच्या दृष्टीने, पण ते सांगतानाच मुलं काय काय सांगून जातात. जसं माझ्याकडे एक केस होती की अशीच ती आईशी बोलत होती मुलगी, आणि ही आई जरा चांगली ऐकणारी होती, तर तिने थांबवलं तिला. ती मधनंच जाता जाता बोलून गेली की मला ना गणिताचे सर आवडत नाहीत. तर ती आई मागे लागली की तुला का, म्हणजे तिच्या मनात असं काही आलंच नाही. ती म्हणाली की हां मग आपण, तुला समजत नाही आहे का गणित, आपण ट्युशन लावूया वगैरे अशा ह्याच्यात. नाही जाऊ दे, तो विषय जाऊ दे, म्हणजे ते बोलायचं नाही, पुढे जाऊया. मग काही बटाट्याची भाजी आणि डब्यात काय होतं इकडे तिचं सगळं चाललं होतं, लहान मुलगी होती. पण ती आई मागे लागली आणि मग लक्षात आलं की तिथल्या शाळेतला गणिताचा टीचर मुलींना स्पेशल हे देतो वगैरे म्हणून काहीतरी चाळे करत होता. म्हणजे रेप असं नाही, पण मॉलेस्टेशन म्हणूया आपण, शॉर्ट ऑफ रेप. तर ते नंतर आम्ही जेव्हा ती केस बाहेर काढली तेव्हा आम्हाला समजलं की अनेक पिढ्या मुलींनी हे भोगलंय. अनेक पिढ्या, म्हणजे तो शिक्षक बरोबर. कारण काय झालं नेमकं, ती जी शाळा आहे तर तिथेच आमच्या ज्ञानदेवी संस्थेच्या आमच्या गंमत शाळा म्हणून आम्ही झोपडपट्ट्यातनं चालवतोय आज 40 वर्ष. तिथली बरीच मुलं त्या शाळेत जात होती. तर जेव्हा हे महिला मंडळात वगैरे चर्चेला निघालं तेव्हा बऱ्याच महिलांनी सांगितलं हो तो करायचा तसं. म्हणजे सांगायचं कोणाला हेही न समजलेल्यामुळे ते बाहेर आलं नाही, आणि सांगितलं तरी लोकांनी दुर्लक्ष केलं, असं पण झालं. ही आई ऑब्झर्वंट असल्यामुळे तिने ते पकडलं. पण गेंड्याची कातडे मी का म्हणते, हे सगळी केस झाली, त्या शिक्षकावर कारवाई झाली, पण जेव्हा आम्ही इतर शिक्षकांना म्हटलं की हा जवळजवळ पेन्शनीत निघाला आलेला शिक्षक आहे, इतके वर्ष हे चाललंय, तुमच्या लक्षात नाही का आलं? कोण बघणार तिकडे? ही उत्तर होती. एक उत्तर होतं जाऊ दे आम्हाला माहित होतं, पण कशाला त्याच्या पोटावर पाय आणायचा? हे खूपच म्हणजे आता शिक्षक गुरु आपण म्हणतो, हे काय आहे? पण हे डिफेन्सच किती विचित्र आहे की आता त्याच्या पोटावर कसा पाय आणायचा? त्यानं इतक्या लोकांचं शोषण केलं, आणि आम्हाला काय करायचंय? मग पुन्हा तो प्रश्न येतो की मग तुमची मुलं असती तिथे तर हा विषय. बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला असं दिसतंय की त्यांनी प्रोसेसच नाही आणली. प्रोसेस कुठून स्टार्ट होते की तुम्ही आयडेंटिफाय करता हा गुन्हेगार आहे. काही लोक जसं त्या सांगितलं पिढ्यानपिढ्या बायका त्या सहनच करत गेल्या, पण मग जेव्हा एखादा असं सहन करत जातो, कारण त्याला सगळ्यांना ती बेसिक पळवाट वाटते ना की तो प्रकरण तिथेच दाबून संपून टाकायचं, पण ह्याच्यावर त्यांच्या काहीतरी इफेक्ट होत असणार आहे. जेव्हा तो माणूस पुढे आयुष्यात जगतोय तर कोणत्या प्रकारची इफेक्टला हे सामोरं जातं? कारण आपल्यापैकी ऐकणारे बरेच जण असतील की त्यांनी पण हीच प्रोसिजर आपडली की मला त्याचा त्रास होता पण मी स्किप केलं. त्याचं म्हणजे अभ्यास जे करतात ते असं सांगतात की एक वैवाहिक जीवनावर त्याचा पुष्कळ परिणाम होतो. ही मुलं मोठी होतात तेव्हा, खास करून जे मुलगे असतात त्यांना लग्न कॉन्झ्युमेटच करता येत नाही पुष्कळ वर्ष, मग पुढे मग मुलं वगैरे हा प्रश्नच येत नाही. मला आठवतं की माझ्याकडे मला एका माणसाचा सारखा फोन यायचा, तर मी आणि सारखा काहीतरी असं होत होतं की मी कामात असताना यायचा किंवा काहीतरी, तर मी तो मग मला म्हटलं का बापरे हा माणूस काहीतरी बिचारा काहीतरी ह्याच्यात असेल, आपण असं करतोय, मलाच गिल्टी वाटलं म्हणून मी त्याला फोन केला तो नंबर पाहून. म्हणलं काही नाही ताई तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. म्हटलं का, काय केलं मी? तर म्हणला तुम्ही पालक सभेला आला होतात ना त्या शाळेत, तर मी त्या सभेत होतो आणि तुम्ही जे सगळं सांगितलं त्याबद्दल, तर मला आठवलं की मी लहान होतो, एका खेडेगावात राहत होतो, तर माझ्या शाळेत माझा शिक्षक मला आणि माझ्या भावाला आणि इतर मुलांना हे करत होता, रेग्युलर बलात्कार चालला होता तो. तर त्याच्यामुळे म्हणे मी खूप वर्ष लग्न नाही केलं. मग नंतर म्हणे मला लग्न केल्यावर म्हणजे वैवाहिक संबंध ठेवता येत नव्हते
आणि म्हटलं मग तुम्ही पालक म्हणून नाही म्हणे, आता व्यवस्थित आहे, मला मूल झालं आहे. पण म्हणे मी तुमचं भाषण ऐकल्यावर मी घरी गेलो आणि माझे वडील आता अगदी म्हातारे झालेत 80 वर्षाच्या पुढे, त्यांना मी खूप बोललो म्हणे तुमच्या लक्षात नाही आलं का हे असं. मग ते वडील लगेच उठले आणि ते म्हणले चल कोण आहे तो शिक्षक, मी मारतो. म्हणे आता काय उपयोग आहे, आयुष्यच नाचलं माझं, आता काय उपयोग आहे. ते तो ट्रॉमा राहतो. म्हणजे त्याच्यावरनं त्या उदाहरणावरनं मला समजलं की हा थिअरॉटिकल ऐकणं वेगळं. आणि तर म्हटलं आता नाही म्हणे मी मोकळा झालो म्हणे, म्हणून मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. इतक्या वर्षानंतर म्हणजे तो जवळजवळ 40शीत पोचलेला पुरुष होता. आणि तुमचं एवढं काम मोठं आहे, मला तुमच्याबद्दलच विचारायचं आहे की ते आम्ही करत होतो तेव्हा ते तसं होतं असं का म्हणताय? त्याचं कारण आमच्याकडे चाइल्ड हेल्पलाईन होती, जी गव्हर्नमेंटची चाइल्डलाईन म्हणून जी सुविधा होती ती भारतात 600-700 ठिकाणी चालू होती, म्हणजे ऑल इंडिया. तर त्याच्याकडे त्याचं स्ट्रक्चर फार सुंदर केलेलं होतं. ती NGOच्या मार्फत चालायची. एक NGO निवडली जायची प्रत्येक शहरात, 1 किंवा 2 NGO शहराच्या विस्ताराप्रमाणे. आणि त्याच्या माध्यमातून एक तिथे स्ट्रक्चर केलेलं होतं की ज्याच्यात पोलीस कमिशनर, कलेक्टर, त्याच्यानंतर कामगार आयुक्त, हे संबंधित मुलांशी जे संबंधित चाइल्ड प्रोटेक्शन ते सगळे, त्यांची एक ॲडव्हायसरी बोर्ड असायचा. आणि पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही तो खूप ॲक्टिव्ह ठेवला होता, नुसता असा हे नव्हता. त्यामुळे काही केस अशी आली की आमच्या हातात ती पॉवर होती की आम्हाला हा वापर फारसा केला नाही, पण आज लोकांना माहीत होतं की नाही चाइल्डलाईन आहे, तर नाही बाबा ह्यांच्या केसला हात घातला पाहिजे. काही सुविधा होत्या की चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे प्रायोरिटी मिळायची आमच्या केसला, किंवा अशा तऱ्हेच्या सुविधाही होत्या. परंतु एक स्टेटस मिळायचं त्याने. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं त्यातलं काय होतं की या ज्या 600 सिटीज आम्ही होतो, आम्ही कनेक्टेड होतो, अजूनही आहोत. तर कनेक्टेड होतो म्हणजे काय, म्हणजे अशा सुद्धा मी केसेस केलेले आहेत की मला एक आठवते की एक बनारसचीच होती का अलाहाबादची होती मला वाटतं. एका मुलीनी कुठेतरी वेबसाईटवरनं बघून इथे पुण्यात एक महिला डोमेस्टिक व्हायलन्सवर काम करणाऱ्या संस्थेला फोन केला. तिच्याकडे काही मुलांच्या बाहेरगावच्या केसेस आल्या की ते मी मला रिफर करते. ती जरा हायफाय संस्था आहे, अशी डोमेस्टिक व्हायलन्सवर ऑल इंडिया काम करते. तर तिने मला कॉल केला, म्हणे असा मला एक अलाहाबादहून कॉल येतोय. आणखीन ती मुलगी म्हणते की मला वडील नेहमी रेप करतात, आज मी पळून आली आहे बाहेर, आई बाहेर गेली आहे आणि आता मला ते नक्की पकडतील, तर मी पळून आली आहे बाहेर, तर मला वाचवा. आता म्हणे मी काय करू. तर मी म्हटलं थांब, मी तिकडच्या चाइल्डलाईनला करते. ही आमची पॉवर होती की मी विदिन फ्यू मिनिट्स मी तिथल्या चाइल्डलाईनला अलर्ट केलं. त्यांचं पण तिथे पोलिसांची तसंच नाचतं असल्यामुळे फक्त मी त्या मुलीशी बोलत राहिले की तू कुठे आहेस, नेमकं सांग मला, त्या लोकांना आपण सांगायला पाहिजे. आणि तिचा विश्वास उडाला होता, कारण तिने तिथल्या पोलिसांना फोन केला होता, हे केला होता, कोणी तिला भीक घातली नव्हती. त्याच्यामुळे ती बोलत राहिली. मग मी तिचं साधारण लोकेशन शोधून काढलं की ती कुठे आहे. म्हटलं जवळ नदी आहे का, पुतळा आहे का, कॉलेज आहे का, शाळा आहे का, असं करत करत आमच्या पद्धती असतात. तर मी ते शोधून काढलं, त्या लोकांना कळवलं, वाचवलं त्या मुलीला लगेच. म्हणजे हे विदिन फ्यू आवर्स झालं. किंवा इथला मुलगा कुठे ह्याच्यात सापडला, पळून गेलेला रेल्वेतनं दिल्लीत किंवा कोचीनला वगैरे, त्यांना त्यांची भाषा येत नाही, पोलिसांना नाही, मग तिकडे आम्हाला फोन जोडून द्यायचे, ते पोलीस तिथल्या चाइल्डलाईनकडे नेऊन द्यायचे, मग तिथली चाइल्डलाईन आम्हाला फोन लावून द्यायची, मग आम्ही मराठीत बोलून कुठे काय, मग इथल्या पालक शोधून काढायचो, ते घर फिट आहे की नाही बघायचो, ते मूल पळालंय म्हणजे तिथेही काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, आणि मग त्या मुलाला परत आणायची व्यवस्था. तर हे जे नेटवर्क होतं आमचं ते फार सुंदर होतं. तर आता काय झालं की गव्हर्नमेंटने, आय डोंट नो वाय, पण त्यांनी सडनली असा डिसिजन घेतला की ह्यांच्याकडून काढून घेऊन ते महिला बाल कल्याणकडे वर्ग करायचं, म्हणजे गव्हर्नमेंट स्वतःकडे. तर आता मग ठीक आहे, म्हणजे आता ते लाल फितीत कारभाराने जातात. मला याच्यात एक, तुम्ही वाचवायचं म्हणजे ते प्रोसेस काय असायची तुमची, किती मुलं फोन नंतर तुम्ही त्यांना सुधारगृहात टाकायची? नाही, केस टू केस आहे ना, की आता समजा एखाद्या मुलाला मारहाण होतीये की घरातच मारहाण होते, तर तो आम्हाला फोन केला त्यांनी किंवा शेजाऱ्यांनी केला, तर आम्ही जाऊन आधी तपासायचो की खरंच आहे का, कोणी आक्सानी केस केली आहे वगैरे, शेजारी पाजारी चौकशी, आधी त्या मुलाशी बोलायचं, शेजारी पाजारी चौकशी करायची, आणि मग पुढे काय कारवाई असेल ती. म्हणजे मुलाला मारणं हा सुद्धा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे गुन्हा आहे, म्हणजे पालक शिक्षक कोणीच मारू शकत नाही मुलाला, तर मग त्याच्याप्रमाणे मग पोलीस FIR करून वगैरे कारवाई करायची. कधी काही वेळेला मुलं बंद असायची घरात, आतून कुठून तरी फोन पकडून फोन करायची, मग ते घर फोडायची वेळ आली तर मग पोलिसांना घेऊन जायचं. तर अशा प्रकारे म्हणजे प्रत्येक केसवर अवलंबून आहे. आता ही सेक्शुअल अब्यूजची केस आहे, किंवा आता एक केस अशी झाली होती की ती केस झाली होती नगरला, तिथल्या पोलिसांना ते बाळ सापडलं होतं, त्यांनी तिथल्या चाइल्डलाईनकडे दिलं,
तर ती केस त्यांना हाताबाहेरची तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलला वाटली म्हणून त्यांनी ससूनला पाठवली. मग तिकडचे चाइल्डलाईनचे लोक आले आणि त्यांनी आम्हाला पण बोलवून नेलं. ती मुलगी संबंध रक्ताने बरबटलेली होती, 2-2.5 वर्षाची सुद्धा नसेल ती मुलगी, आणि गळ्याभोवती तिच्याच दोऱ्या, म्हणजे तिच्या गळ्यातल्या काळ्या दोऱ्यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केलेला होता. तो सुद्धा दिसायला ते रक्त पुसलं तेव्हा लक्षात आलं. मग ते नर्सनी आणि आमच्या स्टाफनी जाऊन ते सगळं रक्त आधी पुसून काढलं. तिला ब्लड टॉलरेट होत नव्हतं, तिच्या तोंडातून रक्त येत होतं, खालून रक्त येत होतं, आतले सगळे अवयव फाटले होते. आणि कुठल्या तिच्या बापाने एका बटाटे वड्यासाठी कोणाच्या तरी हवाली केलं होतं तिला. अरे सांगते ना तुम्हाला, मी या क्षेत्रात आल्यापासून माझा माणुसकीवरचा विश्वास आहे. चांगली माणसं पण आहेत, चांगले पोलीस पण आहेत, त्याबद्दल वाद दे. म्हणजे DCP लेवलचे लोक आम्हाला खूप मदत करतात. पण तुम्हाला ती सेन्सिटिव्हिटी आहे म्हणून तुम्ही आता करू शकला एवढं. पण ती सिस्टीम आपली तेवढी प्रिपेअर्ड सेन्सिटिव्ह का नाही, काय खूप सेन्सिटायझेशन प्रोग्राम्स होतात बरं का. आता मी मगाशी उल्लेख केला, या 2 CP होत्या, रश्मी शुक्लाजी किंवा मीरा बोरवणकर मॅडम, तर त्या खूप प्रयत्न करायच्या की या सगळ्या, आता प्रत्येक, तुम्हाला माहित नाही, सामान्य माणसांना हे सुद्धा माहित नसतं, या ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट प्रमाणे एक प्रत्येक पोलीस स्टेशनला एक स्पेशल पोलीस इन्स्पेक्टर बायका आणि मुलांसाठी असतो. पण आज परिस्थिती काय आहे, म्हणजे मी त्यांची बाजू पण समजू शकते की तोच इन्स्पेक्टर बाकीच्या गोष्टी बघत असतो. म्हणजे मॅनपॉवर प्रॉब्लेम हा त्यांच्याकडे आहे, की लेडी पोलीस ऑफिसर नाही किंवा लेडी पोलीस कॉन्स्टेबल नाही, हा त्यांचा प्रॉब्लेम तर खरंच नसतात. म्हणजे त्यांना दुसरीकडून मागवून त्याच पोलीस स्टेशनला पाठवावे लागलेत कित्येकदा आम्ही दंगा केल्यावर. तर पण हा दंगा करावा लागतो. म्हणजे पुन्हा दंग्यावरच गोष्टी येतात. म्हणजे काय कित्येकदा म्हणजे अशा गोड अनुभव पण येतात की ती मुलगी सांगते की बाबांनी असं केलं बरं का. ते सगळं व्हिडिओ रेकॉर्डेड आहे आमच्याकडे, ती काय सांगते ते. पण तो पोलीस इन्स्पेक्टरची स्वतःचे जे मूल्य आहेत किंवा भावना आहेत, नाही बापा असं करूच शकत नाहीत, ही खोटंच बोलते. अरे हे म्हणजे काय करायचं आता, ह्याला कसा छेद द्यायचा. म्हणजे ह्याच्यात आता बोलताना ना मला एक सेफ्टी बद्दलच कन्सर्न आहे. कारण आता आपण तुम्ही म्हणालात की लहान मुलाला मारणं हा सुद्धा क्राईम आहे, आणि आपण बाहेर बघतो, बाहेर म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये बघतो की तिथे पॅरेंट्स मारत नाहीत वगैरे, आणि दुसऱ्या साईडला आपल्याकडे दिसतं की मारण्यातून आपल्याला एक, आपण किती हलक्यात घेतो लहान मुलाला हे कळतं की त्याला मारणं असेल, मग तो बुजतो, मग एका साईडचा अब्यूज दुसऱ्याने जर अब्यूज केला तर तो बाहेर नाही येणार. आपण चाइल्ड सेफ्टी कशी डिफाइन करायची, म्हणजे ज्याच्यात बोलताना असं दिसतं चाइल्ड सेफ्टी इज नॉट जस्ट अब्यूज, खूप छोट्या गोष्टींपासून स्टार्ट होतं. कुठल्याही गोष्टीतून तुम्ही आता म्हणलात की परदेशात नाही, परदेशातही भरपूर अब्यूज होतं आणि वाईट प्रकारचं अब्यूज होतं. म्हणजे निदान आपल्याकडे अजून सेफ्टी नेट शिल्लक आहेत, कुठेतरी आजी आहे, मावशी आहे, मामा आहे, काका आहे, शेजारी सुद्धा बघतात अशा वेळेला, पण तेही नाहीये परदेशात. तर खूप वाईट अब्यूजच्या, तुम्ही जर नेट उघडून वगैरे पाहिलं तर तुम्ही जे फोटो पाहाल ते सुद्धा भीषण आहेत. म्हणजे इतकं वाईट, कुठेतरी मित्राच्या लक्षात आलं म्हणून ते बाहेर आलं वगैरे असं. पण आपल्याकडेही हे होतं. तुम्ही मगाशी म्हणलात तसं, मूल स्वतः तरी फोन करतं, शेजारी पाजारी तरी फोन करतात, किंवा कोणीतरी कन्सर्न्ड ॲडल्ट, अजून चांगली माणसं आहेत म्हणून म्हटलं तसं. तर हे होतं. तर सॉरी, मी तुमचा प्रश्न थोडासा, कशाला अब्यूज म्हणायचं, तर पुष्कळ गोष्टी असतात. एकतर बालकामगार अजूनही आहेत, बालविवाह अजून पुण्यासारख्या ठिकाणी होतात. आम्ही अनेक बालविवाह मोडलेले, अजून भरपूर होतात बालविवाह. आणि तर पहिल्यांदा तर सुरुवातीला तर असं होतं की बालविवाहाला आम्ही मदत करतोय, कायद्याला कशी बगल द्यायची हे सांगतोय, हे आम्ही पुण्याचं काम करतोय, अशी पोलिसांची भावना होती किंवा कायदेरक्षकांची भावना होती. ते तुम्हाला माहित नाही, तुम्ही लहान असाल तेव्हा कदाचित अजून. पण अशी पण एक घटना इथे झाली की आमदार निधीतून क्रिसमस प्रोग्राम का न्यू इयर प्रोग्राम म्हणून एका मोठ्या प्रसिद्ध आमदारांनी, जो वकील होता स्वतः, त्यांनी सामूहिक बालविवाह लावले. ते आम्ही वेळेवर थांबवले. मग त्याच्यानंतर आम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं. तर सामूहिक बालविवाह, मुलं आणि मुली दोनही 7वीची परीक्षा देऊन भोल्यावर जाऊन उभी राहिले, झोपडपट्टीतली मुलं होती. तर ती केस आता चालली, ती पालकांवर शेकली, हे नामानिराळे झाले. आणि ती दाबायसाठी इतके दडपण आणली गेली, इतकी दडपण, पण आम्ही पुरावे इतके वॉटरटाईट केले होते आणि पोलीस बंदोबस्तात मिरवणूक काढली होती त्या मुलांची. म्हणजे इतकं हे पुण्यात होतं. तर बाकीचं तर काय बोलायचंच नाही. आमदारांच्याकडून तुम्हाला धमके बिमके तर नाही, आम्हाला मग शेवटी जेव्हा ती केस वर गेली, मी परत चीफ मिनिस्टर पर्यंत पोहोचले. मला एका रिपोर्टरनेच ती केस कळवली होती, त्यांनीच मला सगळे नंबर दिले. मी जेव्हा चीफ मिनिस्टर पर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी ते हलवायला सुरुवात केली. मग इथे खालती सगळं फिरवायची व्यवस्था झाली, पण ते काहीच करू शकले नाही, कारण माझ्या हातात आधी पुरावे घेतल्याशिवाय मी पुढेच गेले नव्हते. तर त्याच्यामुळे सगळे त्या मुलांचे जन्माचे दाखले, त्यांचे सगळे पत्रिका, सगळं होतं. त्याच्यात एक मोठे खासदार पण इन्व्हॉल्व्ह होते, पण ते लकीले सुटले, कारण त्या दिवशी तिथे ते सापडले नाहीत. तर त्याच्यात म्हणजे त्यांना ती मजा वाटते. म्हणजे ती कायद्याचा तुम्ही अभ्यास करता म्हणजे काय करता मग. आणि हे लोकांचे कसले नेते,
त्याच्या दृष्टीने ते सगळेच गणित जुळून येतात ना. मी पॉलिटिकल गेन आहे, वोट बेस होतोय, पुण्याचं काम आणि करतोय, मी लावली लग्न एवढी हा. तुमची, म्हणजे ह्या ज्या आपल्या पारंपरिक भावना आहेत, तर हे जे सेन्सिटायझेशन आहे ना, ते खूप खूप कितीही केलं ना, आता पोलिसांचं वारंवार सेन्सिटायझेशन प्रोग्राम घेतले जातात CP ऑफिसकडनं, पण एक तर ते पोलीस बदलतात. हो. असं हे पण होतं, म्हणजे पुन्हा पुन्हा ते सारखं सायकल चालू ठेवलं पाहिजे आणि तरच ते होऊ शकतं. आता ती जी भरोसा सेल म्हणून त्यांनी केलेली आहे त्याच्यासाठी, ती मात्र खूप छान काम करते. ओके. नाही म्हणजे बऱ्याच प्रमाणात चांगलं काम करते. मुलांसाठीच केली आहे, तर ते लोक मदत करतात. 112 खूप चांगलं काम करते. म्हणजे कित्येकदा असं होतं की आम्हाला हडपसरून समजा केस आली किंवा सातववाडी वगैरे त्या बाजूने खूप केसेस यायच्या, तर अर्ध्या तासात तर पोचणं शक्य नाही आता गिव्हन द ट्रॅफिक सिच्युएशन, आणि आमच्याकडे व्हेकलही नव्हतं तेव्हा. तर आम्ही 112ला फोन करतो की आम्ही येईपर्यंत ते जातात, लगेच ते येतात, 5-10 मिनिटात येऊन आमच्या आधी ते पोचलेले असतात आणि मदतही करतात व्यवस्थित. हे पॉझिटिव्ह पण आहेत, नाही असं म्हणजे पोचतायत, पण पोचल्यानंतर ते पुढे नेण्यात बऱ्यापैकी नेतात. म्हणजे आमची वाट बघतात किंवा बऱ्यापैकी तिथली स्थानिक कोणी संस्थेची मदत घेऊन ते करतात किंवा भरोसा सेलला कळवतात आणि घेतात, किंवा हे दामिनी पथक आहे ते पण बऱ्याचदा बऱ्यापैकी मदत करतं. पण कसं असतं की पालकांच्याकडूनही सहाय्य होत नाही आधी. आता मुलांच्यात तुम्ही म्हणलात की अब्यूज झालाय कसं कळणार बाहेर, तर मुलं जर बोलत नसली आणि इतका वेळ घालवायला पोलिसांना नाहीये, किंवा नाहीये म्हणण्यापेक्षा ती सेन्सिटिव्हिटी नाहीये. कसं मी म्हटलं की 2-2 दिवस जाऊन आम्ही ती केस बाहेर काढतो की हे काय झालं होतं वगैरे. तुम्ही जर त्या मुलांनी लिहून दिलेलं जर वाचलत ना, तुम्ही जगू नाही शकणार. इतके घाणेरडे प्रकार, विकृत प्रकार लोकांनी मुलांबरोबर केलेले आहेत. माझ्याकडे सगळं लेखी आहे त्या मुलांच्या अक्षरात. खूपच घाण म्हणजे. आणि हे जे सगळं म्हणजे मारणं मुलाला, दहशत घालणं, त्याच्यानंतर उपाशी ठेवणं, अंधारात राहायची शिक्षा करणं, हे सगळे अब्यूजचे प्रकार आहेत आणि जे आपण सहज करतो. आणि छडी लागे छमछम अजूनही आमचा विश्वास आहे त्याच्यावर. एका शाळेमध्ये कॉर्पोरेशनचेच अधिकारी माझ्याबरोबर होते, डॉक्टर तिथले, म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटचेच आयुक्त होते माझ्याबरोबर. मी त्यांच्याबरोबर रादर मी होते. आणि आमच्या समोर प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये एका मुलाला आणला. त्याला काय म्हणतात तुम्ही, डस्टरनी त्या बाईनी, त्यांनी काहीतरी ग्राफ बुक आणलं नाही, 10वीतला मुलगा होता, ग्राफ बुक आणलं नाही म्हणून त्या बाईनी डस्टरच्या ह्या बाजूला खिळा होता, तो त्याच्या डोक्यात घातला होता. तो रक्तबंब आमच्याच गाडीत त्या आयुक्तांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. आणि आता जेव्हा हे मारणं बंद झालंय तेव्हा स्पेशली पॅरेंट्स वगैरे त्यांचं म्हणणं असतं आमच्या वेळी भारी होतं की मास्टर 2 मारायचे त्यामुळे आम्ही अभ्यास पटपट करायचो. आजकालच्या पोरांना मारच नाही ना, त्यामुळेच चुकतंय, असे अजूनही भावना बोलतात ना, कौतुकाने सांगतात, कौतुकून सांगतात की आम्ही जसं मार खात माझं होतो. त्याच्यावर एकच उत्तर असतं की तुमचा प्रेमाचा धाक पाहिजे, हा धाक नाही पाहिजे. आता मला आठवतं याच्यावरून की एका कॉन्फरन्सला मी गेले होते, चाइल्ड अब्यूजच्या. इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती. इंटरनॅशनल म्हणायला फार देशातले लोक होते असं नाही, पण होत्या बऱ्याचपैकी. तर तिथे जो रिसोर्स पर्सन होता त्यांनी विचारलं, असं कोण इथे आहे का की ज्यांनी कधीच लहानपणी मार खाल्ला नाही. फक्त 2 हात वर आली, त्यातला एक माझा होता. पण मी घरी येऊन हे आईला सांगितल्यावर आई म्हणली नाही, मी तुला एकदा मारलं होतं. तर पण म्हणे त्याच्यासाठी मी माझ्या काकांची शिव्या खाल्ल्या होत्या की आम्ही तुम्हाला कधी मारलं, तिला का तू मारलंस. तर म्हणे ती अशी हट्ट करत होती. तर म्हणे नाही, मारलं म्हणजे चापट मारली होती पण मारलं होतं. म्हणजे असं घरच नाही की जिथे मार खाल्ला नाहीये. आणि शाब्दिक मार तर त्याच्यापेक्षा वाईट असतो. आणि म्हणजे काय म्हणायचं, मित्रांसमोर अपमान करणं किंवा काहीतरी घाणेरडं बोलणं, त्याला म्हणजे इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येईल अशा प्रकारे वागवणं, हे शिक्षकांनी काय किंवा याने सुद्धा. हा जो प्रकार आहे. आणि आता सध्या जे लैंगिक शोषण जास्त वाढलंय ते चाइल्ड ऑन चाइल्ड पण खूप वाढलंय. चाइल्ड ऑन चाइल्ड. कारण भयंकर पॉर्न ॲडिक्शन झालंय मुलांच्यात. आता माझ्याकडे ज्या मॅक्सिमम, आता चाइल्डलाईन बंद झाल्यावर लोक आम्हाला खूप म्हणाले की नाही, आम्हाला तुमचाच आधार वाटत होता म्हणून आम्ही एक बालाधार म्हणून हेल्पलाईन सुरू केली. परंतु ती अजून एवढी पॉप्युलर, एक तर आमच्याकडे त्याच्यासाठी फंड्स नाही आहेत त्याचं एवढं आउटरीच करायला आणि यंत्रणा लागत, तर ते अजून म्हणजे त्याचं माहीत नाही जम बसेल. पण येतात फोन. पण आता ज्या शाळा किंवा शाळातनं आमच्या बालसेना आहे त्यासाठी आमचं आउटरीच चालू असतं. तर तेव्हा ज्या केसेस बाहेर येतात की प्रचंड नेट ॲडिक्शन, आणि विशेषतः कोविडमध्ये तर ते खूप वाढलं. आणि त्याच्यानंतर पॉर्न ॲडिक्शन. आणि म्हणजे आता कसं आहे की अशा केसेस यायला लागल्यात अलीकडे की 12 वर्षाची मुलगी
4 वर्षाच्या मुलीवर काहीतरी प्रकार करते किंवा थोडा असाच मुलगा दुसऱ्या मुलं, आणि आपण ते बॅकट्रेस केलं, पालकांनी पाहिलं तर ते शॉक होतात, ते आम्हाला बोलवतात, पण त्यांच्याशी आमचं पहिलं हेच असतं की त्या बाळाची चूक नाही, त्याच्यावर कोणीतरी प्रयोग केला किंवा त्यांनी काहीतरी पाहिलंय, ही जस्ट कॉपी, दॅट देयर इज नो सेक्स इन्व्हॉल्ड इन इट. त्यांना काय कळतंय, अजून हार्मोनलच डेव्हलपमेंट नाहीये तेवढं, तर त्यांच्यावर कुठल्या तरी मोठ्या दादानी किंवा ताईनी तसं केलेलं असतं. ते प्ले सेक्स गेम्स. आणि मुख्य म्हणजे असंही आढळतं की घरात आई वडीलही पॉर्न बघत असतात, मुलं कॉपी करतात, त्यांची ती भातुकली असते. आई कशी गॅसवर स्वयंपाक करते का, ओट्यावर स्वयंपाक करते का, तसंच ती खेळात करते ना, तसंच हे पण आहे ना. पण हा किती कॉमन, म्हणजे किती बेसिक प्रॉब्लेम आहे की आई वडील समजा पॉर्न बघतायत, त्यांना हे साधं लक्षात यायला पाहिजे की याचा परिणाम आपलं किंवा लांब ठेवावं, काही गोष्टी असतात. माहिती नाही ते कसं बघतात मुलं, पण स्वतः ते नेटवर पॉर्न बघतात हे 100%. इंडिव्हिज्युअल स्क्रीन मिळाली आता प्रत्येकाला, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर ते पॉर्न बघतात, आणि यु नो हाऊ ॲडिक्टिव्ह नेट कॅन बी. त्याच्यामुळे काय त्यांना काय बघतात ते कितपत कळतं तेही मला अजून माहित नाही खरं सांगायचं तर, पण ते बघतात आणि बघून ते तसं तसं करतात. एवढंच नाही तर मग प्रयोग करायचे म्हणून सख्खे बहीण भाऊ घरातले, आतापर्यंत आत्ते भाऊ, मामे भाऊ, चुलत भाऊ सगळ्यांचं झालं, काका मामा सगळे झाले सेक्शुअल अब्यूज करून, पण आता ते प्रयोग करायचे म्हणून एकमेकांवर. अशाही माझ्याकडे फोन आलेले आहेत की मला खूप त्रास होतोय, ब्लिडिंग होते, अमकं होतंय तमकं होतंय, काय झालं तर आम्ही असं फिल्म पाहत होतो, ते पाहून आई बाबा घरात नाहीत, तर भाऊन बहिणीने, म्हणजे कुठला तरी 15 वर्षाचा भाऊ, 12 वर्षाची बहीण, आणि मला मदत करा. ती पोरगी जाम सापडत नाही कारण ती पत्ते खोटे सांगते. असं पण झालेलं आहे. म्हणजे हे आता इन्सेस्ट आपण म्हणूयाचं, ह्याला काय म्हणायचं माहित नाही, पण हे आहे. आता ह्या बाजूला येऊ की आपण एक सेन्सिटाईज करायचं, त्यातल्या त्यात आपल्याला सांगतं हे चुकीचं आहे, हे तुम्ही करू नका वगैरे, आणि तुम्ही म्हणाला की तुम्ही शाळेत जाऊन सांगतात किंवा ते एक अवेअरनेस सॉर्ट ऑफ कामच आहे. तर यात कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात? कारण 2 गोष्टी आहेत. आता एक आम्ही ऐकतो बॅड टच गुड टच शिकवला जातो, आम्ही ज्या शाळेत होतो तर तिथे पण ते तर हे पोचलं पण नव्हतं, अगदी रिप्रोडक्टिव्हला पण वेगळ्या टीचर येऊन शिकवायचे वगैरे, एवढा डोगमा होता तो. तर हे गुड टच बॅड टच जे सांगतायत तेच तुम्ही करताय का त्याच्या बियॉन्ड आपल्याला सांगायची गरज आहे? ते पहिलं बॅड टच गुड टच ह्यालाच माझा विरोध आहे. ओके. पहिली गोष्ट म्हणजे ते त्या आमिर खाननी सुरू केलं त्याच्या त्या कार्यक्रमातनं, सत्यमेव जयतेमधनं, पण बेसिक त्याच्यात एक गोष्ट एक लक्षात आली नाही मुलांच्या सायकोलॉजीची त्याच्यात. आता आमच्याकडे केसेस येतात त्याच्यावरनं, तर मी छातीटोकपणे हे सांगते की बॅड टच गुड टच म्हणजे काय. ठीक आहे, एक आपल्याला एक आतली भावना असते की बाबा हा नाही स्पर्श मला आवडलाय, मान्य आहे मला, पण ते इतकं कॉमन, इतकं सोपं नाहीये. कारण अशा अनेक छोट्या मुलांच्या केसेस माझ्याकडे आहेत की जे अजून बोलायला पण शिकले नव्हते, जस्ट चालाय बोलायला शिकले होते, आणि त्यांच्यात घरातलंच कोणीतरी किंवा वडील सुद्धा पुष्कळदा असं काहीतरी चालू असतं, आणि ते तिला सांगितलेलं असतं की हा तुझ्या माझ्यातला सिक्रेट खेळ आहे. ओके. आणि शी स्टार्ट्स एन्जॉईंग इट. तो असा खेळ खेळला जातो की तिला ते आवडायला लागतं, म्हणजे अवयव हाताळणं किंवा अनेक गोष्टी. तर त्याच्यामध्ये किंवा आणखीनही काही असतं त्याच्यात, पेनिट्रेटिव्हही काही काही गोष्टी असतात. तर ह्याच्यामध्ये त्या मुलीला बॅड टच कसा कळणार? खूप अवघड, म्हणजे डिफाईनच झाला नाही तिला तो बॅड टच. म्हणजे त्या केसमध्ये तर असं झालं होतं की त्या बाबाला आम्ही अटक केली, सगळं झालं, त्याच्यानंतर शी वॉज ॲक्च्युली मिसिंग अ पुरुष त्या लहान वयात. ती कुठल्याही कॉलनीतल्या पुरुषाच्या मागे बाबा बाबा म्हणून जायची, कारण तिला हा खेळ खेळायचा असायचा. खूप त्याला काउन्सिलिंग करायला लागलं आणि मग त्याला बाहेर काढायला लागलं त्या मुलीला. पण हा एक बॅड टचचा म्हणजे काय म्हणायचं तिथे. आणि मुख्य म्हणजे मला तिथे काय धोका दिसतोय की जिथे ज्या वेळेला तुम्हाला ती आतला आवाज डेव्हलप होतोय की बाबा हे नाही आवडत आहे, त्यावेळेलाच त्याचं चांगलं आहे असं तुम्ही त्याला शिकवून टाकलं तर त्या बाळाला. नंतर जेव्हा मुलं वयात येतात तर तो स्पर्श हवा हवासा असतो, मग त्यावेळेला कुठे बंधनं कशी घालायची. आत्ता तर माझ्याकडे अशा केसेस यायला लागलेत मुलींच्या किंवा मुलांच्या सुद्धा की दे हॅव मल्टिपल सेक्स पार्टनर्स. फेसबुक फ्रेंड्स मला विचारतात फोनवर, तो मला बोलवतोय मी जाऊ का, तुझा मी कधीच नाही म्हणत नाही, हो तुझी मर्जी, तुला हवं असलं तर जा. पण काय काय होतं ते धोके सांगत जाते. कधी पाहिलेलाही नसतो तो माणूस, पुरुष आहे का बाई आहे हेही माहीत नसतं, किंवा लहान आहे का मोठा आहे काही माहीत नसतं, आपल्या देशातला आहे का बाहेरचा आहे काय, तरी नाही म्हणे सगळ्याच करतात. म्हटलं ठीक आहे तुझी मर्जी, तुला काय करायचं ते कर. आणि मग हळूहळू असं 2 दिवस 3 दिवस त्या बोलत राहतात, आणि मग कुठंतरी आपलं पटवणं पटकन. ॲडोलेसन्सला नका करू म्हटलं की ते हमखास करतात. हा एक नियम आहे, म्हणजे तो विद्रोह असतो अंगात.
आणि हा तर एक भाग झाला. आणि आता तर आणखी अशा त्याच्याही पुढच्या केसेस अशा येतात की त्या म्हणतात की आम्हाला हे आवडतं. आणि एक बॉयफ्रेंडनी सुरुवातीला झाली, पण पुष्कळदा करोनाच्या काळात झालं ते सुरुवात, आणि टाइमपास होता तो. आणि पण मग त्यांनी व्हिडिओज केले, मग ते ब्लॅकमेलिंगसाठी वापरले. आणि केसेस पण आल्या हां, मग माझ्याबरोबर नाही तर माझ्या मित्रांबरोबर पण संबंध ठेव, आता तुझ्या मैत्रिणींना पण आण, हे पण पुष्कळ चालतं. पण त्यातला सगळ्यात मी त्या दिवशी कोलॅप्स झाले जेव्हा मला एका मुलीने सांगितलं की नाही व्हिडिओ करतोय तो मला माहीत होतं, मग तू का करू दिला? ते नाही गंमत, आठवण म्हणे, बरं का. आणि तोच यूज करून तुम्ही ब्लॅकमेल झालात ना. आणि ब्लॅकमेल झाल्यानंतर आता तर म्हणे नाही मला आवडतात हे संबंध ठेवणं आणि वेगळ्या वेगळ्या मुलांची ठेवणं, असंही ते मुलं सांगतात. मग आपण आता ह्याला फक्त आपण सेफ सेक्सचं उत्तर देऊ शकतो, काउन्सिलिंग करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. आपल्यासारखं सोसायटी जिथे सेक्स बद्दल एवढा डोगमा घेऊन चालतो तिथे इस्पेशली आपण अशी मुलं बोलते की ज्यांच्याकडे, कारण गुड टच बॅड टच मध्ये त्यांना हे नाही करता येते की नक्की कशाला काय म्हणावं. तर इस्पेशली मी लहान मुलांमध्ये येते की त्यांना निर्णय क्षमता पण अजून डेव्हलप होत असते. मग अशा वेळी काय करायचं की त्यांची सेफ्टी ही पूर्णपणे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर डिपेंड आहे. नक्कीच, कारण आणि त्यांना काउन्सिलिंग म्हणजे हे जे आहे ना तर ते खूप मोठ्या प्रमाणात शाळांमधून पण, शाळा खूप रिजिड आहेत. आम्ही जेव्हा बालसेना एस्टॅब्लिश करायला सुरुवातीच्या काळात तर कलेक्टरचं पत्र होतं आमच्याकडे की प्रत्येक ठिकाणी हे बालसेनेचा चॅप्टर झाला पाहिजे. तरी वी वर थ्रोन आउट फ्रॉम द गेट, आम्हाला हे काही नकोच आहे. आमच्याकडे हे खूप असतं सेक्शुअल अब्यूज बद्दल. म्हणजे गरीब लोक म्हणतात हे सगळी श्रीमंतांचे चोचले, तर श्रीमंत म्हणतात हे गरीबात होतं, आमच्यात नाही. पण हे सगळीकडे होतं. म्हणजे अगदी झोपडपट्टीपेक्षा मी म्हणते तिथे सेफ्टी नेट्स अजून चांगली आहेत, सगळ्यांची दारं उघडी असतात. मी तो प्रश्नावर येणार होतं की कारण उच्चारताना बरेचदा आम्ही नाही तसे, झोपडपट्टीतले ते गरीब, ते डेली वेज लेबरर होता, तो असं करत होता. म्हणजे मग वरचे जे श्रीमंत आहेत त्यांची घरं कशी सेफ आहेत? माझ्याकडे तर अगदी म्हणजे काय म्हणायचं, मोठ्या मोठ्या पदव्या असलेल्या लोकांच्या घरातल्या केसेस आहेत अशा. श्रीमंत, तुमचं स्टेटस त्याला काही नाही, अगदी संत पदाला पोचलेल्या माणसाच्या घरातल्या केसेस आहेत माझ्याकडे, त्यांच्या पुढच्या पिढीतल्या. त्यांच्या स्वतःच्या नेते गेले, पण त्यांच्या पुढच्या पिढीतल्या. असं काही नाहीये त्याला, तो माणसातली ती विकृती आहे आणि ती कुठेही बाहेर येते. त्याच्यावर जर कंट्रोल नसेल, आणि बरं तुमच्या माझ्यासारखी ती घरं आहेत, म्हणजे तेच संस्कार झाले जे घेऊन आपण मोठे झालो, त्या शाळा आहेत ज्याच्यातून आपण बाहेर आलो. पण मग काय चुकतंय हे खरंच शोधायची गरज आहे, असं नाही वाटत तुम्हाला? एक ना मॅडम, म्हणजे आता आपला हे विषय मगाशी तुम्ही बोलले तसं की एक मी व्हिडिओ पाहिला होता एका महाराजाचा, त्याच्यामध्ये लैंगिक शोषणाचे आरोप वगैरे. तर आम्ही लहान मुलांना कसे संस्कार देतो वगैरे त्याचे ते टेस्टमनी म्हणून व्हिडिओ त्यांनी हे केले होते, दाखवत होते ते. तर त्यात एक लहान मुलगी, तिचं साधारण वय 14च्या आसपासच असेल किंवा त्याच्या खालीच असेल, ती सांगत होती त्या व्हिडिओमध्ये की मला माझ्या आईवडिलांकडे जायलाच आवडत नाही, मला माझ्या महाराजांपाशीच आवडतं आणि मी त्यांच्याशी त्यांच्या जवळच झोपते, मला तिथंच चांगलं वाटतं. तर तो तुम्ही गुड टच बॅड टच म्हणत होता ना, की म्हणजे लहानपणापासून तो संस्कार तसा घडवलाय की तिचं पुढे जाऊन एक्सप्लॉयटेशन होईल किंवा होते असेल, बॅड टचच गुड वाटायला लागतो ना. हा असं. आणि तो खूप मोठा महाराज आहे, म्हणजे आता नाव घेतलं तर आणखीन भक्त त्याचे कदाचित नाराज होतील असं म्हणून. तर ही मला वाटतं की हे सगळीकडेच घडते असं. तुमचा काय असा अनुभव याच्यावर आहे ना? प्रश्नच नाही, मी तर रोज बघते. याच्यातून जे सेफ सेक्स म्हणून तुम्ही जे उत्तर दिलं, की म्हणजे उत्तर म्हणजे तुम्ही सांगितलं की आमच्या वेळेस सांगून जातो, मे बी आपण हे त्यांच्यासाठीच म्हणतो ज्यांचं 16, 17, 18 किंवा 18+ ऑर्डर असेल. हे हदबलतेतून आहे की त्याच्यात काय लॉजिक आहे की हे हदबलतेतून आहे? काय सेफ सेक्सचा जो ऑप्शन आपण म्हणतो अशा वेळी हदबलतेतून नाही, लेट्स ऍक्सेप्ट रियालिटी ना. ओके. म्हणजे मी नेहमी म्हणते की नाही, लेट्स ऍक्सेप्ट, सी दिस इज ऑल्सो सोशल डेव्हलपमेंट. आपला म्हणजे आता मला माझे एक ओळखीचे डॉक्टर आहेत, ते पण चर्चा करतात कधीतरी, मी गेले काहीतरी त्यांच्याकडे, तर ते म्हणतात म्हणे सांगू का, लग्न ही संस्था आता संपली आहे. ओके. सो इफ यू आर गोइंग टू ऍक्सेप्ट दॅट, दिस ऑल्सो हॅज टू, आता लिव्ह इन वगैरे आपण ऍक्सेप्ट करतोच, बरोबर आहे की. तर मग तिथे सगळं आता हतबलता म्हणण्यापेक्षा ऍक्सेप्टन्स आहे असं मला म्हणायला लागेल. आवडतंय का नाही आवडतंय, मे बी दे विल बी अ व्हॅल्यू क्लॅश. आम्ही ज्या पिढीतनं आलो किंवा ज्या संस्कारातून आलो आणि आता जी मुलांना ते आवडतंय किंवा ना आवडतंय, सी फॉर देम इट इज जस्ट फन, पार्ट ऑफ लाईफ, पार्ट ऑफ ग्रोईंग अप. असं जर झालं असेल, जसं आपण परदेशात काही वेळा कळतो की छोटी छोटी मुलं अगदी डेनिस द मेनेस सारख्या कार्टून्समध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे कॉन्सेप्टच कुठे येतात इतक्या लहान वयात, टॉडलर्स आहेत ते. तुला बॉयफ्रेंड नाही, तुला गर्लफ्रेंड नाही, हे येतं कुठून?
तेव्हा तिथेच घातली जात आहेत ना ती बीज, आणि आपण ती संस्कृती फॉलो करायला बघतोय अपर आणि हायर इन्कम ग्रुपमध्ये हो. खास करून. हे आपण बघतोय की व्हॅल्यू सिस्टीम स्पेशली लॉस्ट आपल्याला दिसते की समोर हेच झालेलं आहे. नाही म्हणजे मला काय म्हणायचं की व्हॅल्यू सिस्टीम लॉस्ट म्हणण्यापेक्षा लेट्स develop. ऍक्सेप्ट इट ॲज चेंजिंग, ओके. नाही का? कारण सो लॉंग ॲज द चाइल्ड इज सेफ, लेट्स म्हणूनच सेफ सेक्स. मग आता त्यांना हे धोक्यातनं तर वाचवायचंच की कोणीतरी अत्याचार केला तो ओरडा, हे मदत मागा. काही काही मुली मला म्हणजे सांगतात ना की कसं आम्हाला कराटे येतो आम्हाला. अरे म्हटलं कराटे येऊन उपयोग नसतो, तुमच्या मेंदूत जर ताकद नसली की आता तर तुम्ही तिथेच हातबल होणार असलात तर कुठला चॉप केव्हा द्यायचा तुम्हाला कसं कळणार? तर नुसतं कराटे येतो आम्ही मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवले ह्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे सरकारने म्हणणं की हो आम्ही फाशीची शिक्षा देऊ तसंच आहे, नाहीच आहे प्रावधान. तुम्ही देणार कुठून? तुम्ही करणार नक्की, मला खात्री आहे की जे जे वेल मिनिंग सरकार असेल ते प्रयत्न नक्की करणार की काहीतरी कडक शिक्षा याच्यासाठी व्हावं असं कायद्यात. पण आपला प्रोसेस जर आपण पाहिला कायदे होण्याचा आणि आपली हिस्ट्री जर आपण पाहिली त्याला किती वर्ष, आज आम्ही अनेक वर्ष अनेक संस्था मागणी करतायत या गोष्टीची की कडक शिक्षा करा. त्यातून पॉक्सो झाला, पण पॉक्सोचं इम्प्लिमेंटेशन नाहीये ना. तर पॉक्सोमध्ये मगाशी तुम्ही त्यात कसं आहे की तुम्ही एकदाच मुलीची जबानी घेऊ शकता, ओके, दॅट इज चाइल्ड प्रोटेक्शन, एकदाच घेऊ शकता. पण आता इथे काय होतं, कमीत कमी ती पहिल्यांदा आईकडे बोलली किंवा जो कोण वेलविशर असेल, त्याच्यानंतर तिने आमच्यासारख्या संस्थेकडे आणलं, तिकडे बोलली, तिसऱ्यांदा पोलीसकडे जबानी द्यावीच लागते. ते 3 तर कंपल्सरी झाले, त्यातले 2 तर कंपल्सरी झालेच झाले. आणि चौथं त्यांना एक असते की 164 म्हणून एक कायदा आहे, तर मॅजिस्ट्रेट समोर कोणी नसतं कोर्टात, तिकडे फक्त मॅजिस्ट्रेट असतो आणि त्याचा लिपिक असतो आणि पालक. तर त्याच्या समोर एकदा जबानी आणि दॅट इज सील्ड आणि इट गोज टू द कोर्ट, आणि त्याच्या आधारावर ही पुढची शिक्षा होते त्या माणसाला ह्या जबानीवर. म्हणजे त्याच्या पुढे सगळं जे असतं त्याच्या. तर इतकं असताना आता तुम्ही 10 वेळा त्या मुलीला कोर्टात बोलवताय. त्या मुलांना मी आता जी सांगितली जवळच्या गावातली केस, तो माणूस अजून कोर्टात आपलं तुरुंगात आहे. तर त्या मुलींची आता इतकी जुनी झाली की त्या मुलींची लग्न पण झालीत, त्यांना बोलावून घेतात कोर्टात. आणि हे आता म्हणजे उघड पण करायचं आणि पुन्हा पुन्हा ते आठवायचं का त्यांना? इथं बोलताना ना अजून एक आपल्याला हे दिसतं की हे सगळ्या घटना घडल्यानंतर ना, स्पेशली बलात्कार आणि अत्याचाराच्या आपण ज्या घटना म्हणतोय तो ह्या वाईटच आहेत, पण ह्याच्यावर आपण एक गोष्ट बोलून मोकळं होतं की तो विकृत होता. आणि मग जबाबदारी झटकल्यासारखंच होतं ना, तो विकृत होता. आता एक सापडला, असे 100 फिरत असतील. तुम्ही इतके दिवस काम करता, ते विकृत कोण आहेत, काय आहेत, त्यांचं काय पॅटर्न राहिलेला आहे काय? कारण असं काय बॉर्न विकृत तर नसेल तो. नाही, पण विकृती कशी आहे? सामाजिक मान्यता आहेत ना आपल्या की स्त्री ही भोगाची चीज आहे, हा एक भाग आहे. मग स्त्री नाही मिळाली तर मुलगा मिळाला तर मुलगा, कोळा मुलगा, अशा तऱ्हेचं असं होत असावं. म्हणजे माझा अभ्यास नाही त्याच्या, पण होत असावं. पण एक तर ती बाजू आहे. आणि हे तुम्हाला अनेक महिलांच्यात काम करणाऱ्या किंवा याच्यात काम करण्यास सांगितले, ही उत्तरं आम्ही वडील जेव्हा बलात्कारी असतात ते सरळ ह्या भाषेत बोलतात की आमचं फळ आहे, आम्हीच खाणार पहिल्यांदा. आणि ह्याला ऍक्सेप्टन्स मिळतो. हे काय आहे? किंवा आता ज्या हरियाणासारख्या ठिकाणी आहे तर एक बायको 4 भावात, आता तिथे मुलीच नाहीत म्हणून हा प्रकार सुरू झाला. पण तरीही अजूनही तिकडच्या ज्या केसेस माझ्याकडे ह्याच दुसऱ्या संस्थेच्या मार्फत आले आहेत, तर तिथे त्या का बाहेर पडल्या? तर ती बाई मुलीला घेऊन बाहेर पडली. ती म्हणली मला घरातले दीर सासऱ्यांपासून सगळे वापरतात, पण नवरा असूनही. पण आता ह्या मुलीवर जेव्हा हल्ला झाला, ते तिचे काका आजोबा असेच होते ना सगळे, तेव्हा मी तिथनं बाहेर पडले. मग ही संस्कृती कुठली? म्हणजे मुली मारून टाकल्या म्हणून मुली कमी झाल्या, हाही एक भाग आहे. किंवा आता शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीत, असं आजकाल एक नवीन हे झालेलं आहे. तर हाही एक समाजाचा भाग लक्षात घ्यायला पाहिजे. आणि तिथून येणारी ही विकृती आहे का? पण काही असे पण अभ्यास होत आहेत की पेडोफाईल्स हा एक आजार आहे. म्हणजे ह्या लोकांना लहान मुलंच लागतात, तर त्याचं अगदी ब्रेन मॅपिंग करण्यापासून गोष्टी केल्या जातात. म्हणजे इप्स्टीन फाईल्समध्ये तर आपण ज्यांना सो कॉल्ड शिकलेली, इंटेलेक्च्युअल, ज्यांनी मानवता बदलली, मानवतेसाठी एवढे कॉन्ट्रीब्युशन केली, मग अशा वेळी जर एवढी नावं येतात तर मग हे कधी कधी विकृती मानसिकचा रोगच असू शकतो. नाही, आता काही मुलांच्या केसेस माझ्याकडे, खास मुलग्यांच्या ज्या केसेस, तर त्याच्यातनं ते पिअर प्रेशरनी पण होतं. म्हणजे एखाद्या मुलाला पकडायचं, आणि ते बुलिंगचा प्रकार आहे हा. तर बुलिंग खूप चालतंय सध्या आपल्याकडे शाळांमधून आणि ह्याच्यातून. तर त्या बुलिंगच्या प्रकारात
एखाद्या मुलाला पकडायचं, त्याला व्हिक्टीम करायचं आणि मग काहीही म्हणजे वापरायचं, म्हणजे अगदी बाटल्या आत घालण्यापासून काही करतात. आणि मग ते खूप भयानक आहे ते सगळं. पेन्सिली आत घालतात, बाटल्या आत घालतात. मुलग्यांच्या बाबतीत नाही, मुलींच्या बाबतीतही करतात. पण हे जे बुलिंगचे प्रकार आहेत आणि हे पिअर प्रेशरनी घडतात. एक कोणतरी त्यातला दादा असतो, मग त्याच्या गुड्स बुक्समध्ये सगळ्यांना राहायचं असतं, मग ती इतर मुलं त्याला सामील होतात आणि मग ते रॅकेट होतं. मग तिथून कदाचित आवड निर्माण होते का सवय होते ते सायकियाट्रिस्टला विचारलं पाहिजे काय होतं ते. पण हा एक मार्ग मी पाहिलेला आहे असं होण्याचा. दुसरा हे पॉर्न ॲडिक्शन आणि नको त्या वयात पाहणं आणि त्याच्याबद्दल सेक्स एज्युकेशन झिरो असतं आपल्याकडे. तुम्ही मगाशी म्हणलात की तुमच्या वेळेला सुद्धा रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर कोणाला तरी पकडून आणलं. तर माझा हाच आक्षेप आहे त्या सेक्स एज्युकेशन या शाळातल्या प्रकारांवर, की ऍक्च्युली तिथे काय करतात, कुठल्या तरी डॉक्टरला किंवा कुठल्या तरी एक्सपर्टला पकडून आणतात. माझ्या घरातल्या माझ्या भाच्यांबद्दल चांगल्या शाळा झालेल्या. एकतर बहुतेक वेळेला तो विषय टाळला जातो. अगदी लास्ट रिसॉर्ट आता घ्यायलाच पाहिजे म्हणून तो एकदा घेऊन टाकायचा. मग तो कोणतरी जो एक्सपर्ट असतो तो काहीतरी फंडा फिल्म्स वगैरे आणतो, त्या बघूनच शॉक, म्हणजे आमच्यासारख्या तो शॉक बसतो. ते सगळं उघडं वागडं असतं. कधीच इतक्या आपण शेल्टर्ड ह्याच्यात आपली मुलं वाढवतो, त्यांना एकदम असलं काहीतरी व्हिज्युअल दाखवणं, ती शॉक होतात. म्हणजे त्याच्याबद्दल एक घृणा निर्माण होणं किंवा अशा तऱ्हेचं पण होतं. म्हणजे मला काही माझ्याच नातेवाईका मुलांनी सांगितलं, शी कसं होतं ते वगैरे असं. किंवा म्हणे ते काय आत्या शब्द होते ना, ताई शब्द होते ना, ते असे नुसते कानात ना ह्या कानात त्या कानात, ते काय कॉम्प्लिकेटेड शब्द होते सगळे. म्हणजे तुम्ही काय साधलं, काय जे समजायला हवंय ते समजलंच नाही ना. म्हणजे तुम्ही नुसती नाही तर मग काय करतात, पुरुषाची फिजिओलॉजी, बाईची फिजिओलॉजी. आणि ह्याच्याबद्दल सुद्धा इतक्या गमती आहेत, तुम्हाला सांगायला बसले तर आपल्याला अजून 2 तास लागतील. एक खूप सुंदर प्रोजेक्ट कॉर्पोरेशननी सुरू केला होता. मला वाटतं कुठल्या तरी युनायटेड नेशनच्या संस्थेबरोबरच तो होता आणि त्याचे हेड खूप चांगले होते. आणि त्यामुळे त्यांनी NGOsकडे काम दिलं होतं हे, की शाळातनं हे अवेअरनेस क्रिएट करायचं किंवा. आणि एक अप्रतिम पुस्तक त्यांनी छापलं होतं सेक्स एज्युकेशनवर कॉर्पोरेशनच्या खर्चाने. खूप सुंदर पुस्तक आहे ते. आणि ती फुकट मुलांना वाटायची होती पुस्तकं. की तुम्हाला लाज वाटत असेल ऐकायला तर आपण तुम्ही वाचा, ह्याच्यात तुम्हाला सगळे हे मिळतील, तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील. तर त्याच्यात पुरुषाचे जेनायटल्स आणि बाईचे जेनायटल्स याची चांगली एक्सप्लिसिट चित्र आहेत. तर आमच्याकडे दिलं होती की तुम्ही या प्रिन्सिपलना द्या, प्रिन्सिपलच्या ताब्यात हे गठ्ठे द्या आणि त्यांना सांगा मुलांना वाचायला. आम्हाला प्रिन्सिपलनी शिक्षकांनी सांगितलं आम्ही ही पुस्तकं वाटणार नाही, ती घाणेरडी आहेत पुस्तकं. आपल्या शिक्षकांचीच आधी ट्रेनिंग गरजेचं आहे असं. शिक्षकांची घेतली त्याच्यात ट्रेनिंग आम्ही, त्याच्यातही ते ह्याच्यातच त्यांचं सगळं, म्हणजे त्यांचीच डोळे इतके झाकलेले आहेत. तर आपण काय, आणि ही पुस्तकं अक्षरशः नाही वाटली, वाया गेली ती पुस्तकं. का तर म्हणे असलं घाणेरडं आम्ही आहे, ही भाषा होती, असलं घाणेरडं. म्हटलं तुमच्याच कॉर्पोरेशनकडनं आलंय. नाही म्हणजे आपल्याला उद्रेक तर करायचा, पण एक जी आपली जबाबदारी आहे ना, आपण कुठल्या लेवलला चेंज व्हायला ते बदलायचंच नाही. पण आपणच स्वतः आपलेच हे बदलले नाहीयेत विचार, तर मुलांना तुम्ही काय करणार. आणि हा प्रश्न मुळातून सॉल्व्ह करावा लागणार, म्हणजे असं 1-2 याच्यात नाही. आणि तो लहान मुलांच्या जेवढा दाबणार तो, असं हे मी म्हणत नाही की हेच कारण असेल, पण एखाद्या विषयाला दाबणं, इग्नोर करणं, तू जाऊच नको बाहेर, ही सगळी त्याच्यातलीच कारण आहेत. मुलांना आता नाही का हे करत, आपल्याकडे म्हणजे या विषयावर आतापर्यंत गप्प बसा संस्कृती होती, की सेक्स बद्दल बोलायचं नाही, स्त्री पुरुष संबंध बोलायचं नाही, किंवा हा विषय बँडच आहे. आणि मोठ्यांशी तर लहानांनी नाहीच नाही बोलायचं. खूप शंका येतात, वयात येताना खूप शंका येतात. मला असं, आम्हाला किती कसले प्रश्न आमच्याकडे सगळे रेकॉर्डेड आहेत, इतके प्रश्न. मुलं मॅस्टरब्युशनचे किती प्रश्न यायचे आम्हाला मुलांचे. आणि मग हे वाईट असतं का, घाणेरडं असतं का, मग मी त्याची गिल्ट, मी घाणेरडा आहे का, स्वप्न दोष. विशेषतः पुरुष म्हणजे मुली पुष्कळ एकमेकीत बोलतात, आयांशी बोलतात, मावशांशी बोलतात, असा आमचा अनुभव आहे. पण मुलांना बोलायला कोणी नसतं, आणि त्याचे मग नको तिथे मग प्रयोग होतात आणि प्रयत्न होतात. ह्याच्यातूनही विकृत्या, म्हणजे आपण ज्याला विकृती म्हणताय पण ते सामान्य नॉर्मल होतं त्याचं, असं निर्माण होतं. म्हणजे रेड लाईट एरियामध्ये सुद्धा त्याची उत्तरं शोधली जातात. असे पण केसेस आलेत माझ्याकडे. हो, आमच्याकडे पण एक पॉडकास्टला आलं, त्यांनी सांगितलं की 15 वर्षाचा मुलगा ते उत्तर शोधायला तिकडे पोहोचलाय. त्या बायका सांगतात त्यांना, बाळांनो तुम्ही घरी जा दप्तर घेऊन. आणि मला म्हणजे मित्रांनी नेलं, तो एक पेअर प्रेशर पण असतं, सिगरेट आहे तू काय मरत नाही, सिगरेट नाही एवढं, तसंच हे पण आहे. मग त्यातनं व्यसन लागतं. अशा पण गोष्टी म्हणजे आहेत त्याच्यामधल्या. तर सेक्स एज्युकेशन म्हणजे तुम्ही त्या काय असतं, मी काय म्हटलं हे होतं, हे नुसतं तुम्ही फिजिओलॉजी शिकवताना
त्याचा उपयोग नाही नाही. होणार. त्या वयात जे भावनिक बदल होतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यात जे हार्मोनल चेंजेस होत आहेत ते समजून घेणं आणि त्याच्यामुळे काय काय होणार आहे हे समजून घेणं. अगदी माझ्या नातेवाईकांच्या घरात सुद्धा मी तेव्हा त्या मुलांना सांगितलं, अरे तुमची मुलं आता मोठी होत आहेत, त्यांच्याशी बोला. हे आम्ही ते का वाढलो. म्हणजे अजून ह्या पिढीत माझ्यासारखीच्या घरात सुद्धा ह्या गोष्टी होतात, तर काय सांगणार. पण आपण आता इतक्या वेळ चर्चा केली त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की चित्र खूपच विदारक आहे. ह्याचे काही सिम्पटम्स आपण बघतो पण आतमध्ये चित्र तर अजूनच विदारक आहे. पण मला असं वाटतं की जर ऐकत आहेत पॅरेंट्स, एवढे ऐकत आहेत किंवा पॅरेंट्सपेक्षा कोणी आजची पिढीची उद्या जाऊन पॅरेंट होईल किंवा आहे वॉट एव्हर, ज्यांचे पॅरेंट्स वगैरे पण नाहीत पण त्यांना मित्र भाऊ बहीण वगैरे वॉट एव्हर आहेत, तर हे सगळे असताना आपल्याला याच्यातून एक हे वर्कआउट होईल नाही होईल ही गोष्ट बाजूला, पण आपल्याला लहान मुलं वाचवायची आहेत. म्हणजे कुठल्या अर्थाने वाचवायचे, त्या मुलाने येऊन बोललं पाहिजे किंवा त्या मुलाचं जेव्हा बाहेर अशा गोष्टी होत आहेत तेव्हा ते त्याला कळलं पाहिजे, त्याची एक विशिष्ट वयानंतर त्याला त्याचे डिसिजन घ्यायला आलं पाहिजे. ह्याच्यासाठी काही प्रोसिजर्स आहेत का किंवा काही प्रिन्सिपल्स आहेत का तुम्ही आता सांगू शकता. कारण हाही मुद्दा की आपल्याला सोल्युशन तर द्यावं लागेल. म्हणजे एक तर पालक बालक संवाद हा तर माझं पहिलं हे आहे. आणि मला आठवते की एक मी हे उदाहरण नेहमी देते की आमच्या झोपडपट्टीतल्या सेंटरमधल्या मुलांनी एक खूप छान सांगितलं होतं की कोणतरी पालक चिडून म्हणाले की ही बाहेरची माणसं येतात ती तुम्हाला जवळची झाली का वगैरे. तर तो म्हणाला की हो ती ऐकतात आमचं. आणि मग कोणतरी म्हणलं आम्ही ऐकत नाही का, तर तो म्हणा ती ऐकून ऐकतात. हे सायकोलॉजीचा खूप मोठा धडा आहे हा. ऐकून ऐकतात म्हणजे कान देऊन ऐकतात, नुसतंच इकडून तिकडून गेले वारं असं नाही. ही मुलं खूप काय काय आपल्याला सांगत असतात, त्यांच्या भाषेत ते कंटाळवाणं असतं ऐकणं, मला मान्य आहे. आणि त्यांना सांगायचंच असतं घरात येऊन आईला किंवा कोणाला तरी. ती सवयच आपण मोडून टाकतो कारण त्यांना द्यायला वेळच नाही आपल्याकडे. तर पहिली गोष्ट म्हणजे ते एस्टॅब्लिश झालं पाहिजे. ते झालं तर ते पोर तुमच्याकडे सगळं बोलणार आहे, तुम्हाला वेळेवर धोके सापडणार आहेत. आणि तेवढा त्या मुलाला विश्वास पाहिजे. जसं आईच जर म्हणणार असेल की आम्ही सहन केलं तू सहन कर किंवा कुटुंबाची इज्जत जाईल गप्प बस, तर ती का सांगेल तुम्हाला परत पुढच्या वेळेला असं झालं तर. आणि तो बलात्कार करणारही म्हणणार आहे हिला कोणीच नाहीये प्रोटेक्ट करायला, पोलिसातही जाणार नाही. आणि पोलिसात गेलं तरी पुढे काय होतं आपल्याला माहिती आहे. तर मग एक तर ते आहे, म्हणजे ही जे आपल्या सिक्युरिटी चेक्स आहेत ना, तर ही पहिलं आहे की तुमचं बाळ तुम्हाला माहिती पाहिजे पूर्णपणे, त्याच्या सवयी, तो कुठे जातो, त्याचे मित्र. आता पार्ट्या, वाढदिवसाच्या पार्ट्या जेव्हा घरात होत्या तुम्हाला माहीत होतं की मुलाचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत. आता पार्ट्या वैशालीत होतात, पैसे देऊन टाकले नाही तसंच असतं. आता असतं म्हणजे मान्य आहे, पण घरी कर ना, आम्ही घालू शकतो ना नियम की नाही आपल्याकडे असंच होणार. दे हॅव टू बी सम चेक्स. मी नेहमी त्यांना सांगते की असं सांगा मुलांना की हे बघा काही गोष्टी कायदे असतात किंवा ट्रॅफिक रूल्स असतात. फॉर एक्झाम्पल यू हॅव नो चॉईस. काही चांगल्या कारणानेच केल्यात, पण मी वनवेतच जाणार हे नाही चालणार किंवा मी लाल दिवा तोडणारच हे नाही चालणार. तर तसेच घरात पण लाल दिवे आहेत, तुमच्या बिहेवियरमध्ये पण आहेत. यू हॅव टू ऑल ऑफ अस. पण ते आईवडिलांनी आधी फॉलो केले पाहिजेत. त्यांना म्हणायचं तुम्ही नेट नाही बघायचं मी मात्र बघणार हे नाही चालणार. तर तुम्ही मोबाईलवर किती तास घालवता आणि मग त्या मुलाला किती तास, हे मुलं ऑब्झर्वेशननी जास्त शिकतात. तर हे एक आहे. आणि जर तुमचं तेवढं रिलेशन आणि रोज तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं जरी मुलाला दिलीत ना, की ती जी पूर्ण त्याची आहेत, म्हणजे भाजी परतत पेपर वाचत टी व्ही बघत नाही, कम्प्लिटली यू अँड द चाइल्ड असं. तर मग ते कोणीही असू शकतं, आई असू शकते, बाबा असू शकतात, आजी असू शकते, कोण जे घरात असेल ते. तर ते मूल एक तर सगळं सांगतं आयुष्यातलं, ते तुम्हाला कळतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं बिहेवियर तुमच्या लक्षात येतं. आता जर सेक्शुअली अब्युज्ड मूल असेल किंवा कुठेतरी त्याला बुलिंग होत असेल किंवा मारहाण होत असेल, तर ते घाबरलेलं असतं. एक तर ते खूप कोशात जातं किंवा त्याच्या सवयी बदलतात. म्हणजे बेड वेटिंग सुरू होतं किंवा ते एखाद्या अंधारा कोपरा पकडून बसतं किंवा सारखं आईच्या मागे मागे फिरतं पदर धरून. अशा कित्येक गोष्टी असतात. मी अशा पुष्कळ, माझ्याकडे एक पुस्तक आहे माझं, त्याच्यात पुष्कळ मी लिस्ट केलेत की काय काय सायन्स अँड सिम्पटम्स असतात. किंवा पुस्तक पब्लिश असेल तर नावही सांगून टाका म्हणजे पालक शिक्षकांसाठी लैंगिक शिक्षण असं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये सगळे प्रश्न आणि हे दिलेले आहे, काय मुलं विचारतात आणि आपण काय उत्तरं देऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये डिटेल्सही आहेत की हे म्हणजे अवयव काय असतात किंवा काय लॉंग टर्म इफेक्ट्स काय आहेत सेक्शुअल अब्यूजचे, शॉर्ट टर्म इफेक्ट्स काय आहेत हे पण सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हे शॉर्ट टर्म इफेक्ट तर लगेच दिसतात तुम्हाला, की गडबड मूल असतं ना ते एकदम शांत होतं आणि एकदम शांत नेहमी असलेलं तुमचं मूल आहे ना ते एकदम जास्तच हायपर ॲक्टिव्ह होतं. खेळकर मूल फार गप्प व्हायला लागतं. या सगळ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. का बाबा असं
आणि जाऊ दे असेल, आज मूड नसेल असं नाही, का खोलात शिरा. आणि पालक अगदी झोपडपट्टीतले असो किंवा मी जुवेनाईल बोर्डावर होते तेव्हा बालगुन्हेगारांचे पालक यायचे किंवा बालकामगारांच्या पालकांशी मी बोलते, बालभिकाऱ्यांच्या पालकांची बोलते किंवा शाळेतल्या मुलांच्या सगळ्यांचं एक असतं, वेळ कुणाला आहे? सॉरी, तुम्ही पालक झालात, तुम्हाला हा वेळ दिलाच पाहिजे, हे माझं उत्तर आहे. तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे, नाही तर तुम्ही, हे व्रत आहे. पालक होणं म्हणजे काय गंमत नाही. आणि गंमत म्हणजे पालक होण्यासाठी कुठलंही ट्रेनिंग नाहीये. इट्स टेकन फॉर ग्रांटेड की झालंय. म्हणजे मला आता याची दुसरी एक बाजू अशी वाटते की लक्ष नाही दिलं किंवा पालकांनी किंवा संवाद नाही केला तर एक होते की त्यांच्यावर अन्याय होतोय, एक्सप्लॉटेशन होते, व्हॉटएव्हर. पण दुसरी एक होते की त्यांच्याकडून पण गुन्हे घडतात. म्हणजे आपण पोर्शे प्रकरणात पाहिलं, तो 17 वर्षाचा आहे, पण कुठंतरी त्याला ते मोकळं सोडलेलं आहे ना लहानपणापासून, किंवा त्याच्या आधी निर्भयामध्ये पण तोही 17 वर्षाचा होता, पण त्याचं माइंडसेट तर आधीच डेव्हलप झालं असणार आहे, तिथपर्यंत आला. म्हणजे मग मुलांकडून हे जे घडणारे गुन्हे, पण तुम्ही त्या पोर्शे केसमध्ये बघा किंवा निर्भया केसमधला माझा एवढा अभ्यास नाहीये, पण पोर्शे केस किंवा आता आणखी कुठली तरी अशी केस झाली गाडीच्या अपघाताची, तर त्याच्यामध्ये आधी दिलीत का तुम्ही वाहनं त्यांच्याकडे? हे फ्रीडम काय आहे? म्हणजे फ्रीडम, मगाशी मी म्हटलं ना, आपल्या घराचे सुद्धा नियम आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करायचे, किंवा अमुक वयापर्यंत नाही म्हणजे नाही, गंमत म्हणून सुद्धा नाही. तर का? आता माझ्या घरातही माझा मामे भाऊ होता, माझी एक TVS होती तेव्हा, मला आठवते मी कॉलेजात जातो, दे की ग चक्कर मारायला वगैरे, आणि सगळे म्हणायचे अगं जाऊ दे, येतं त्याला चालवता. म्हटलं नाही, तर माझ्यावर फुली पडली त्याच्यामुळे, असू दे, पण का नाही? तर मग मी त्याला बसून समजावून सांगितलं की काय होतं, आता तू घेऊन गेलास, तुला पोरींसमोर शायनिंग मारावीशी वाटेल, मग तू गाडी अशी तिरकी करणार, फास्ट चालवणार, असं करणार, माझी गाडी मोडेल, असं मी तेव्हा त्याला सांगितलं, त्या भाषेत सांगितलं. पण मग असं का होतं हेही मी त्याला समजावून सांगितलं, की म्हटलं हे तुझा दोष नाहीये, हे तुझ्यातल्या हार्मोन्सचा दोष आहे. आता म्हटलं आपल्याकडे ना आज स्फोट होत असतात हार्मोन्सचे या वयात, आणि मग अशा गोष्टी कराव्याशा वाटतात आपल्याला, मग त्याच्यावर कंट्रोल नाही राहत. मग म्हणून तुला मला मोठे सांगतात, कारण दे हॅव गॉन थ्रू दिस आणि दे नो, आणि मग ते रागावलात तरी चालेल, पण नाही म्हणजे नाही. तर हे जे करायला पाहिजे, आता त्याचे आईवडीलच इतके बेछूट होते तर काय होणार? माझ्याकडे एक जुवेनाईल बोर्डावर असताना एक केस आली होती. तो मुलगा, त्यांनी अशीच बाबाची होंडा सिटी नवीन गाडी आली होती, ती त्यांनी किल्ली घेतली अशी लावलेली, आणि त्याचा नर्सरीपासूनचा मित्र होता, म्हणजे अगदी लंगोटीयार, म्हणजे खरंच लंगोटीयार होता तो, म्हणजे अगदी पाळण्यात एकत्र होते म्हटले तरी हरकत नाही. त्याला शेजारी बसवला आणि गाडी आदळली आणि तो मुलगा मेला. त्याला एवढा ट्रॉमा होता, म्हणजे त्याला आता गुन्हेगार म्हणून ट्रीट करायचं का त्या ट्रॉमासाठी ट्रीट करायचं, कारण माझा जीवाचा मित्र गेला आणि तो माझ्यामुळे गेला, हा त्याचा ट्रॉमा होता. पण त्यांनी गाडी ठोकली होती ह्याबद्दल काही वाद नव्हता. आता का तुम्ही दिलीत? म्हणजे तो चुकतो म्हणे मला माहित नव्हतं, तो घेऊन गेला, पण हे स्वातंत्र्य कोणी दिलं? की न सांगता आपण घरातनं बाहेर पडताना सुद्धा सांगून निघतो ना. मी आता सुद्धा, माझी 92 वर्षाची आई आहे, पण मी तिला सांगून निघाले की मी अशा ठिकाणी जाते, 2-1 तास लागतील. ही जी एक संस्कृती आहे आपली, किंवा मी इथे जाऊन येतो, इतका वेळ लागेल, तर ही काळजी का करतात घरातले लोक, हे सुद्धा त्या मुलांना जर समजावून सांगितलं नीट तर समजतं. असं नाहीये की सगळीच बेछूट असतात, की आम्हाला त्रास होतो, तुम्ही खूप वेळ आला नाहीत तर आम्हाला भीती वाटते, ऍक्सिडेंट झाला असेल का, काय झालं असेल का, हे सगळं समजावून चाललं. आणि तो मुलगा गेला, मग त्याला पण आता मग पाठीशी कसं घालतात? तो असेल, किंवा आणखी पण एक केस होती की शेजारच्याच मुलीवर त्यांनी सेक्शुअल अब्यूज केलं होतं आणि श्रीमंताचं पोर होतं, तर त्या दोघांनी आमच्याकडे त्याला कम्युनिटी सर्व्हिस दिली होती. जुवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये तुम्हाला ते शिक्षा नाही आहे, तर कम्युनिटी सर्व्हिस दिली होती की इतके तास तुम्ही NGOमध्ये काम करायचं. तो आलाच नाही, 1-2दा आला, मग त्याचे वकील आले, आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही सर्टिफिकेट द्या. म्हटलं तसं जमणार नाही, त्याला ती पूर्ण करावी लागेल तरच मी सर्टिफिकेट देईन. आता म्हणजे कायद्याला बगल कशी दिली जाते तुम्हाला सांगते. हा मुलगा काय किंवा तो दुसरा मुलगा काय, तर त्या जुवेनाईल कोर्टासमोर त्यांनी सांगितलं होतं त्या आईनी की माझ्या मुलीला धोका आहे, तुम्ही त्याला सोडला तसा बाहेर तर हा शेजारीच राहतो, तो केव्हाही माझ्या मुलीला काहीही करू शकतो. ते बाळ होतं छोटं, 1.5-2 वर्षाचं. तर आणि ती दादा करून त्याच्यासारखी मागे जाते, कारण लहानपणापासून ओळखते. तर तुम्ही हे करून त्याला कुठेतरी रिमांड होममध्ये किंवा असा ठेवा, किंवा निदान रिस्ट्रिक्शन ऑर्डर द्या. मला नाही दिली कोर्टाने, आणि त्या दोन्ही मुलांचे बाप इतके श्रीमंत होते की त्यांनी हे जम्प करून, त्यांना दिलेली शिक्षा जम्प करून त्यांना परदेशी पाठवून दिलं. तर मी जेव्हा रिपोर्ट केलं हे, माझ्याकडे तो मुलगा कम्युनिटी सर्व्हिसला येत नाही, म्हणजे तुम्ही पासपोर्ट इम्पाऊंड करायचा होता, इतकं सोपं होतं. ते पासपोर्ट चेक्स असतात आपल्याकडे, तो इम्पाऊंड करायचा होता, किंवा तिथे सांगून ठेवायचं होतं की ह्यांना बाहेर जायचं, जाऊन द्यायचं नाही. इतके चेक्स असतात एअरपोर्टवर, कसे गेले तुम्ही सांगा मला? म्हणजे गुन्हेगारांना घरचेच पाठीशी घालतात. होय. त्या पोर्श केसमध्ये त्यांनी किती खेळ केला,
हो. युरिन सॅम्पल्स बदलणं, हो. अमकं तमकं, ड्रायव्हरला पुढे करणं, म्हणजे सिनेमा झाला तो अक्षरशः. त्या मुलाला कधीच कळणार नाही की त्याला माहिती आहे की मला सोडवणार, जसं या मुलीला माहिती आहे की मला कोणीच सोडवणार नाही, तसं त्या मुलाला माहिती आहे मला नेहमी सोडवणार. म्हणजे आता बघितलं आपल्याला तेच कळलं, त्याच्या डोक्यात येत असणार की माझे आई बाप आजोबा वॉटेवर जे होते ते एवढे मोठे आहेत की मी ह्याच्यातून बाहेर पडू शकतो, इथून पुढे कशातूनही बाहेर पडू शकतो. म्हणजे हा विषय पुढच्या गुन्ह्याला आपण त्याला सवलत देतो एक प्रकारे. मला त्याच्यावर एक सांगते, मला थोडासा विषयांतर आहे, पण मला एका मुलाचा मागे फोन आला होता, माझ्या हृदयावर कोरला गेलाय तो फोन. त्यांनी एक मला फोन केला, मला म्हणला की म्हणे मला ॲडमिशन घ्यायची कॉलेजात, मला चांगले मार्क आहेत म्हणे, आणि पण मला नाही इंजिनियर व्हायचं, आणि माझ्या आईवडिलांची इच्छा आहे म्हणे, माझं बागायती शेती आहे, मला ॲग्रिकल्चरमध्येच करिअर करायचं आहे, आणि खूप मोठी बागायती शेती आहे, मी एकुलता एक मुलगा आहे. तर मग म्हटलं काय झालं, आईवडिलांना समजून सांग. तर म्हणे नाही, ते म्हणतात इंजिनियर व्हायचं आहे. मग तरी म्हणे मी झक्कून म्हणजे अभ्यास करून मला मार्क आहेत एवढे, पण मला काही चांगल्या कॉलेजात मिळणार नाही, डोनेशनवाल्या कॉलेजात बाहेरगावात असं मिळणार आहे. तर मी गेल्याबरोबरपणे त्यांनी माझी मार्कशीट पाहिलीच नाही, मला विचारलं डोनेशन किती देणार. मग त्यांनी मला प्रश्न फार मार्मिक विचारला, ताई म्हणे विद्या पवित्र असते ना, मग कोणीतरी विकतंय आणि माझी आई ते विकत घेते, हां मग पुढे कशाला म्हणे मी शिकू, मी सगळ्याच डिग्र्या विकत घेईन आणि नोकरी पण विकत घेईन ना, माझ्याकडे आहे अक्कळ पैसा आहे. काय संस्कार झाला हेही अब्युजच आहे ना. हा म्हणजे तुम्ही काही तू विकत घेऊ शकतो, हाच त्याच्यापर्यंत संस्कार झाला ना त्याच्यावर. की म्हणजे त्याला आवडत नव्हतं, म्हणजे तुम्ही काय केलं असतं, म्हटलं हे बघ मी नेहमी समुद्रात विरुद्ध दिशेने पोहलेली आहे, कुठे दगड लागेल कपाळ मोक्ष होईल माहिती आहे तू, पण त्याची तयारी लागते. मग जर तुला त्याच्या विरुद्ध म्हणजे तुला त्याच्या विरुद्ध उभं राहायचं असलं तर मग तुला खूप अवघड आहे. म्हणजे आईवडिलांविरुद्ध उभं राहायचंय, शिक्षकांच्या विरुद्ध उभं राहायचंय, त्या संस्थेविरुद्ध उभं राहायचे. कोणतरी शिक्षण महर्षी होता म्हणजे मग मी अभ्यास केला कशाला, मग तेव्हाच विकत घेतलं असतं ना. इथून पुढे तो संस्कार विरोध. तोच संस्कार. आपण ह्या विषयावर बोललो की बालक पालक संवाद पाहिजे, पण आपल्या बोलण्यात एक कॉन्स्टंटली एक भाग येत होता की ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टींना सुटून गेल्या. म्हणजे खूप सारे सर्वायव्हर्स असे आहेत की त्यांनी ह्याच्यावर बोललेलंच नाहीये आतापर्यंत, ते आतल्या दाबत आलेत आणि त्या आयुष्यात ऑब्व्हियसली तो त्रास सहन करत असणार. मग अशांसाठी आपण काय सांगू शकतो की ज्यांना चाइल्ड अब्यूज झालेला आहे आणि त्यांनी तो ॲड्रेसच नाही केला, मध्ये फॅमिली लेवलला नाही केला, उद्या लग्न झालं नवऱ्याच्या प्रेशरने असेल, त्याच्या फॅमिलीच्या प्रेशरने किंवा लाजेने असेल, त्यांनी तो ॲड्रेसच नाही केला, त्यांनी काय करावं की तसं जगण्यापेक्षा दुसरा ऑप्शन काय? पहिली गोष्ट आम्ही अशा मुलांना सांगायचा प्रयत्न करतो, जे वॉर्न करताना सुद्धा किंवा नंतर झाल्यावर सुद्धा, की यू आर नॉट गिल्टी. म्हणजे आता ही एक ताई बसली आहे इथे, तर तिलाही माहिती आहे की कुठेतरी बसमध्ये धक्का आम्ही सगळ्यांनी खाल्लाय कधी ना कधी, पण घरी जाऊन आम्ही हातपाय धुतो कुठे अंगाला जिथे स्पर्श झाला, बरोबर आहे ना. तर का आम्ही घाण वाटून घेतो, माझा दोष नव्हता, त्या घाणेरड्या माणसाचा दोष होता ना. पण हे जे आपल्या मनात रुजलेलं आहे ना, ती गिल्ट आधी काढायची. तर हे सतत त्यांना मुलांना पण सांगायला लागतं की जर असं काही तुमच्या आयुष्यात घडलं, म्हणजे आपण जेव्हा सेक्स एज्युकेशन किंवा अवेअरनेस म्हणतो चाइल्ड प्रोटेक्शनचा, तेव्हा हे सांगायला लागतं की एकतर कोणीतरी सतत तुम्हाला वाचवायला आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा. ते कधी आहेत तर तुम्ही जर त्यांना सगळं जाऊन सांगत असलाच, सिक्रेट्स याच्यात काही नसतात, तुम्हाला सगळं सांगायचं आहे, आणि त्यातूनही काही घडलं तर ते बाहेर काढायला आहेत हे जसं खरं आहे, तरी तुम्ही गिल्टी नव्हतात, दोषी तो होता, जो मॉलेस्टर होता किंवा रेपिस्ट होता, तो घाणेरडा माणूस होता, तुमचं काहीच ह्याच्यात चूक नाही, हे यांच्या मनावर खूप बिंबवायला पाहिजे. ओके, डोंट टेक द गिल्ट असं. आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी मग पुढची प्रोसिजर काय असेल? पहिला तर हा पॉईंट झाला की त्याच्यात काय तुमची गिल्टच नाहीये तर तुम्ही कशासाठी हे करता, बरोबर, लिव्ह युअर लाईफ हॅपीली असं. ते जात नाही मला मान्य आहे. म्हणजे आता मी एक ट्रेनिंग्स घेते, अनेक तर मी एक आईस ब्रेकर म्हणून पुष्कळदा एक प्रयोग करते की सगळ्या लोकांना सांगते की तुम्ही चिठ्ठ्या लिहा निनावी, आणि त्याच्यावर लिहा की तुम्हाला आलेला असा एक अनुभव. आणि म्हटलं कोणीच असं म्हणू शकत नाही की मला हा अनुभव आला नाही, कारण मी म्हटलं तसं एक किंवा घाणेरडा धक्का पुरुषांनी सुद्धा खाल्लेला असतो बाईचा. ते बोलत नाहीत, कबूल करत नाहीत, त्यांच्या मर्दानगीचा प्रश्न असतो, पण ते तर त्यांनाही आलेला असतो. तर म्हटलं तुम्ही तो लिहा. किती रेझिस्टन्स व्हावा या चिठ्ठ्या द्यायला का? तर मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की मग मी मुद्दाम तो एक्सरसाइज घ्यायला सुरुवात केली की नाही, तुम्ही गेम म्हणून नाही तर हा करायचाच एक्सरसाइज, आणि तो पूर्ण झाल्याशिवाय मी पुढे जाणारच नाही. आणि मग त्या चिठ्ठ्या माझ्याकडे आज जमा आहेत, 5-7 चिठ्ठ्या आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव आलेले आहे. आणि यातले काही लोक असे रिटायरमेंटला आलेले अधिकारी वगैरे आहेत, पण सांगायचं नसतं, ते व्हेरी डीप डाऊन. छोटी बाळं तेच करतात, त्यांना बोलायचं नसतं त्याच्याबद्दल. तर ते, आणि त्यांना राग माझा काय येतो तर मी ते बाहेर काढते परत.
पण ते गरज आहे, ते बाहेर पडून जाऊ दे एकदा जे काय आहे ते. आणि त्यावेळेला तो समोरचा माणूस सांगतो की नाही, यू आर नॉट गिल्टी, तेव्हा कुठेतरी बरं वाटेल कदाचित, माहीत नाही. म्हणजे मी असं हे नाही काय छातीठोकपणे नाही सांगू शकत, पण असा माझा एक, कारण जेव्हा मुलांशी आम्ही बोलतो तर तेव्हा बोलून झाल्यानंतर कित्येक जणी पोटाला येऊन मिठी मारतात, आमच्या मांडीवरून बसतात माझ्या, किंवा दारातनं येऊन काय झालं गं, काय आणखी सांगायचं का, नाही 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 ताई म्हणून मिठी मारायची, थँक्यू. हे त्या काही न बोलता सुद्धा ते थँक्यू असतं. असं एक छोटी मुलगी बरं माझ्याकडे आली होती, तिच्या आजीनी आणली होती तिची केस. तर कसं बारीक लक्ष बघता सांगते तुम्हाला वेळ असला तर ती केस अशी होती की आजीच्या लक्षात आलं की ती मुलगी क्राईम पेट्रोल आजी लावून बसायची. तर क्राईम पेट्रोलमध्ये अशी काही घटना झाली ना की ती मुलगी पाठ करायची, बघायचं नाही. तर आजीच्या मामाच्या ते लक्षात आलं. आता बघा आजी आणि मामा किती छान ऑब्झर्वंट होते. तर तिने सारखं खोदून काढलं का का का, तेव्हा कळलं की वडील तिला अब्यूज करत होते रेग्युलरली. आणि आई मात्र आमच्या विरुद्ध उठली होती की नाहीच माझ्या नवऱ्याला काही करायचं, आणि मी आत्महत्या करेन, तुम्ही असं काय. ती आजी म्हटली करू दे तिला आत्महत्या, पण मी नातीला वाचवणार. तर त्या मुलीचं सगळं तिच्या समजून घेतलं, तिच्या भाषेत, अगदी 5-1 वर्षाची सुद्धा मुलगी नव्हती. सगळं समजून घेतलं, बाबा काय करतात, कुठे हात लावतात, मग तू चित्र काढून दाखवतेस का, कारण ते पुरावे होतात आम्हाला. सगळं तिने सांगितलं, सगळं आम्ही रेकॉर्ड केलं. नंतर मग ती मुलगी म्हटलं बघा आता तुला पोलीस मामाकडे जायचं आहे. मग ती पोलीस मामा पण विचारेल, तिथे मावशी पण असेल, ती पण विचारेल, असं समजावून सांगितलं. तर तिला पण हे सगळं सांगायचं, सांगणार ना तू, हो म्हणाली. नंतर ती दारात गेली आणि ऑफिसच्या माझ्या दारातनं परत आली. माझ्या टेबलावर एक पट्टी ठेवलेली होती, मला म्हणली ती दे. म्हटलं काय झालं, रागावलीस माझ्यावर, मला मारणार आहेस? ती म्हटली नाही, बोलत नव्हती, तो फक्त खुणा. तर तिने ती पट्टी घेतली आणि मला म्हणली हात पुढे कर. मी हात पुढे केला, तिने हळूच ती अशी खाली आणली पट्टी. म्हटलं काय करायचं असं, पोलीस मामाला सांग बाबाला मारायला. व्हेरी टचिंग ना, खूपच खूप. म्हटलं तू मला मारणार आहेस का, नाही म्हणाली. मग तू पोटाला मिठी मारली माझ्या. ती अगेन तेच येते सगळीकडे की त्या मुलांना संवाद आणि समजून घ्यावं लागेल, ऑब्झर्व करावं लागेल. आणि हेच माझं दुःख आहे की आज चाइल्डलाईन बंद झाल्यामुळे इतकं समजून, एवढा वेळ त्यांना देऊन इतकं समजून घेऊन हे करायला कोणी नाही राहिलेलं. एखाद्याने अब्यूज वाटतंय की हा माझ्या ओळखीचा आहे, ह्याचा अब्यूज वाटतंय, तोही सांगू शकतो. तर ते एक पॉक्सोचं तुम्हाला सांगायचं राहिलं की पॉक्सोमध्ये असं हे केलेलं आहे की नुसता अब्युजरला शिक्षा नाही होत. तर जर तुम्हाला समजा दिसलेलं माहीत होतं की शेजारी माझ्या असं घडतंय, तेव्हा कोण, मगाशी मी म्हटलं त्या टीचर सारखं कोण पडणार त्याच्या फंदात, किंवा आमच्या मागे पोलिसांचं असं म्हणून तुम्ही गप्प बसलात तर तुम्हालाही अटक होते. इतका तो कायदा कडक आहे की मला माहित होतं, नंतर खूप लोक सांगतात मला माहित होतं, नाही, मग तुम्ही गुन्हेगार आहात. हा, तुझ्या डोळ्यासमोर घडत असताना तू इग्नोर मारला. इग्नोर म्हणजे मारहाण होत असली किंवा लैंगिक शोषण, दोन्ही गोष्टीबाबत, विशेषतः लैंगिक शोषणाबाबत तो माणूस सुद्धा गुन्हेगार तितकाच आहे जितका अब्युजर आहे. आणि त्याच्यात मगाशी बोलता बोलता सांगायचं आहे की कोण अब्युजर आहे त्याच्यावरती शिक्षा किती होते हे त्याच्यात लिहिलेलं आहे. की जर केअरटेकर असेल किंवा एक तर ताबडतोब अटक, नॉन बेलेबल ऑफेन्स, तो बेल होतोय आता सध्या सर्रास. त्याच्यानंतर त्या मुलीला कुठेतरी सिक्युअर जागी ठेवणं. पण आता काय होतंय, त्या मुलीला परत घरी पाठवलं जातं. मग वडीलच जर अब्युजर असले तर काय तिचं होईल तुम्ही कल्पना करा. नुसतं तेवढं नाही, नातेवाईक मारहाण करतात की तू कशी वडिलांविरुद्ध तक्रार दिली, आणि हा पण एक प्रकार होतो. त्याच्यानंतर जर केअरटेकर म्हणजे असं पण की शिक्षक असेल किंवा काय, तर त्यांची शिक्षा वेगळी आहे. पोलीस वगैरे किंवा संरक्षण दलातले किंवा दोज हु आर मेंट टू प्रोटेक्ट, त्यांनी केलं तर आणखी शिक्षा आहे, त्याच्याही पेक्षा वरची शिक्षा आहे. असं त्याच्यात फाईनचेही रकमा वेगळे आहेत आणि ह्याच्याही रकमा वेगळ्या, आपलं शिक्षेचे वर्षही. पण ते काय 10 वर्ष बास, जास्त नाही. 7 वर्ष 10 वर्ष काय राहील तो जावई सरकारचा बनून, असं होतं ना. तिथे मस्त उलट ही काय काय तर अब्युजेस असतात, बाहेर खायला मिळत असतं, तिथे मस्त जेवण मिळतं. तुम्हाला माहित असेल की अनेक भिकारणी मुद्दाम त्यावेळेला काहीतरी गुन्हा करून तुरुंगात जातात बाळंतपणाचं हे काढायला. तर हे तर सगळ्यांना माहिती. तर तसं तर तो तुरुंगात राहील. जोपर्यंत तुरुंगातलं आयुष्य मजेत चाललंय तोपर्यंत त्यांना कशाची भीती आहे. आणि कायद्याच्या पळवाटा खूप आहेत, खूप म्हणजे खूप आहेत. ते दिसतंय सगळ्या केसमध्ये. आपण किमान ही सिच्युएशन किती चिघळली आहे किंवा किती वर्स झाली आणि ती आत्ताची नाही, ती चालत आली आणि अजून तर दिसतंय की इतक्या सुधारण्याचे चान्सेस नाही आहेत.
पण त्याच्यात पण मॅम तुम्ही सांगितलं की या केसेस अशा असू शकतात, म्हणजे लोक घेताना काय घेऊ शकतात तर कुठल्या कुठल्या वेजने ॲब्यूज होऊ शकतात. म्हणजे बोलता बोलता आपल्या एवढे एक्झाम्पल चालले की ते प्रोसेस करायला इथे बसून मला वेळ लागला की ओके हे पण याच्यात ॲट द सेम टाइम तुम्ही काही प्रिकॉशन्स पण सांगितलं, जसं की पालक संवाद. आपली असे नाही की हे परिस्थिती खराब आहे खराब आहे. तेच आपण त्याचा मग उपाय पण बेसिकली तेच करू discuss शकतो. होपफुली झाला आपण पाहिजे. अपेक्षा करूया की ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आपण सांगितल्या किंवा कोणत्या प्रकारच्या आपण जे प्रिकॉशन्स दिले ते लोक पाळतील आणि भविष्यात मेबीच म्हणू शकतो ज्या प्रकारे आपलं चालू आहे त्यात आपण एक थोडंसं का होईना एक सेफ वर्ल्ड नवीन पिढीला देऊ शकू हेच आपण अपेक्षा करू शकतो. नक्कीच. धन्यवाद मॅम, तुम्ही आलात आणि तुमचा वेळ दिला तुम्ही त्याबद्दल. हे करताय लोकांसाठी हे सुद्धा म्हणजे मीच धन्यवाद मुलांच्या वतीने म्हणते की लोकांसमोर हे गोष्टी येण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात.